गुड इव्हिनिंग ऑल. सर्वप्रथम मी सुमेधा जळगावकर मॅमचं सर्व एमईएन टीम मेंबर्स तर्फे मॅमचं स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या मीटिंगमध्ये जे सर्वजण एंटरप्रेनर्स आलेत, व्यावसायिक आलेत, त्यांचंही एमईएनच्या टीम तर्फे स्वागत. मराठी एंटरप्रेनर्स नेटवर्क फोरम 23 जून 2015 हा आपला फाउंडेशन डे असतो. आपण त्या दिवशी हा ग्रुप चालू केला. उद्देश एकच होता याच्यामध्ये की मराठी व्यावसायिक, सगळेजण म्हणतात की बाहेर मराठी व्यावसायिक एकत्र येऊ शकत नाही किंवा येत नाही आणि व्यवसाय करत नाही, तर आपण खास त्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलाय की मराठी व्यावसायिक एकत्र यावेत. आपण त्यांना एकत्र आणतो आणि गेले 5 वर्ष 2015 पासून ते आता लॉकडाऊन उघडायच्या अगोदरपर्यंत आपल्या कंटिन्युअस 185 मीटिंग झालेली आहेत भांडार करोडला, आणि लॉकडाऊनमुळे आपण झूम मीटिंग चालू केलेले आहेत. उद्देश एक होता की सगळ्यांना एकत्र आणायचं, सगळ्यांचा बिझनेस जाणून घ्यायचा, एकमेकांच्या ओळखीने एकमेकांना बिझनेस कसा मिळेल, कसा देता येईल, कसं प्रत्येकाला मदत करता येईल, यामध्ये या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म चालू केलेला होता. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी आपण एकत्र भेटतोच इथं पुण्यामध्ये भांडारकर रोडला. दुसरा आणि चौथा शुक्रवार असतो चिंचवडला. एकदम सिंपल फॉर्मॅट ठेवलाय आपण. यायचं, पहिलं आपलं राष्ट्रगीत होतं, गणपती पूजन होतं, राष्ट्रगीत होतं, नंतर एक 1 मिनिट इंट्रोडक्शन असतं की जे 1 मिनिटात आपण आपल्या व्यवसायाची माहिती इतरांसमोर द्यायची. त्यानंतर लीड्स आणि रेफरन्स, म्हणजे समजा मागच्या 15 दिवसामध्ये काय बिझनेस आपल्याला एमईएन थ्रू मिळाले, एमईएन थ्रू या मेंबर थ्रू मिळाला हे सांगायचं. कोणाला काही लीड्स रेफरन्स असतील तर देतो. बाहेरून आपण एक्सपर्ट लेक्चर्स अरेंज करतो. एका मंगळवारी आपल्याच मेंबरला त्याची माहिती द्यायला सांगतो, डिटेल बिझनेसची. आणि मग ओपन नेटवर्किंग असतं, त्यामध्ये सर्वांना ब्रेकफास्ट मिळतं. हा प्रकारे आपण आतापर्यंत नॉनस्टॉप 185 मीटिंग्स केलेले आहेत. लॉकडाऊनमुळे आपण थांबलोय. लॉकडाऊन ओपन झाला की परत आपल्या रेग्युलर मीटिंग चालू होणार आहेत. त्याचबरोबर आपलं 23 जून हा आपला फाउंडेशन डे असतो. आपण दरवर्षी तो फाउंडेशन डे मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्यामध्ये आपण 2 व्यावसायिक, महिला व्यावसायिक, 2 पुरुष व्यावसायिक अशा यांना आपण फॅलिसिट करतो, त्यांचा सत्कार करतो की ज्यांनी कुठलंही बॅकग्राऊंड नसताना बिझनेस चालू केला, शून्यातनं विश्व निर्माण केलं आणि आज ते चांगल्या बिझनेसमध्ये आपला चांगला व्यवसाय करतात. अशांना आपण फॅलिसिट करतो, त्यांचे अनुभव ऐकतो. त्याचबरोबर एमईएनच्या वतीने दर गणपतीच्या वेळेस आपण गणेश कला क्रीडा इथं मोठ्या प्रमाणावर आपण एक्झिबिशन भरवतो. कमीत कमी 60 ते 65 स्टॉल्स दरवर्षी आपण असतात आपले, आणि आपल्याच एमईएन मेंबर्ससाठी आपण अत्यंत अल्प खर्चामध्ये आपण ते स्टॉल्स उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्यांचे प्रॉडक्ट्स किंवा अजून काही त्यांच्या वस्तू ज्यांनी ते काही तयार केले असतील ते सर्वांसमोर याव्यात. हे आतापर्यंत नॉनस्टॉप सगळं आतापर्यंत चालू आहे, असंच पुढे चालू राहील. मराठी व्यावसायिकाला कशी मदत करता येईल आणि आपला एमईएनचा प्लॅटफॉर्म त्याला वापरून तो कसा पुढे जाईल ह्याच्यावर आमचा भर असतो. थँक्यू. ओव्हर टू सुरेंद्र. थँक्यू सर, थँक्यू फॉर द लवली इंट्रोडक्शन. ओके, आता मी जास्त वेळ न घेता मी आजच्या स्पीकरची थोडीशी ओळख करून देतो. आजचे जे स्पीकर आहेत त्या मिसेस सुमेधा जळगावकर. त्या बेसिकली कन्सल्टंट आहेत. शी इज अ ट्रेनर, शी इज अ ऑडिटर फॉर फूड इंडस्ट्री. त्या बेसिकली शी बॉर्न फ्रॉम द रुरल एरिया कॉल्ड एज अंबड, परभणी. त्यांचं शिक्षण त्या एमटेक फूड टेक्नॉलॉजी मध्ये झालेले आहेत. ॲज वेल एज शी कम्प्लिटेड PGDBM इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्यांची स्वतःची एक कन्सल्टन्सी फर्म आहे पुण्यामध्ये, त्याचा फूडीज कन्सल्टन्सी नावाने कन्सल्टिंग नावाने त्यांची फर्म आहे. त्या ॲज वेल एज तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बरेच कन्सल्टन्सी सर्व्हिसिंग मध्ये काम करतात. त्यांचा गाढा अनुभव आहे. ह्या जवळपास या फील्डमध्ये जवळपास त्यांनी 16 वर्ष ते काम करत आहे. त्या कन्सल्टन्सी फॉर फूड सेफ्टी सिस्टम्स लाईक हॅकअप, HACCP, ISO 22000, FSSAI कंप्लायन्सेस, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या कन्सल्टन्सी करत असतात. ॲज वेल एज तुम्हाला एखादा प्रॉडक्ट फूड प्रोसेसिंग करायचं आहे तर प्लांटची कन्सल्टन्सी पासून प्लांट इम्प्लिमेंटेशन पर्यंत तुम्हाला मदत करत असतात. तर मी तुमच्या आणि त्यांच्यामधला जास्त वेळ न घेता आय विल रिक्वेस्ट Sumedha to take a charge, and please, Sumedha, over to you.
Over to you. Please start your Yes, video. yes. Okay, thank you so much, Surendra. Yeah. Before we start, I request all of you to switch off your videos so that तुम्हाला साऊंड क्लिअर येईल. तर सगळ्यांनी तुमचा व्हिडिओ जर का ऑफ केले तर तुम्हाला साऊंड व्यवस्थित येऊ शकेल. So please switch off your videos. That is a request. मॅडम तुमचा व्हिडिओ चालू नाहीये. ओके, एक मिनिट. Yes. नमस्कार सगळ्यांना. थँक्यू सुरेंद्र इंट्रोडक्शन साठी. राजेशजी थँक्यू. सो फार वेळ न घेता मी डायरेक्टली सेशनला सुरू करते. सुरेंद्र, मी स्क्रीन शेअर करू शकते ना? यू कॅन जस्ट. ओके. आय थिंक तुम्हाला हे करायला लागेल. ओके. Now you can share. Yes. Okay. But if not, I can also share. Yeah. सगळ्यांना स्क्रीन दिसतेय व्यवस्थित? सुरेंद्र, ओके. आणि आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? Yes. ओके, ऑलराईट. मी चालू करते आजच्या सेशनला, कारण आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे आणि आपल्याला सेशन पण कम्प्लीट करायचं आहे. प्लस आपल्याला पॉसिबल जेवढे होतील तेवढे क्वेश्चन आन्सर्स पण घ्यायचे आहेत. सो आय कॅन स्टार्ट नाउ. बेसिकली आजच्या सेशनचा उद्देश आहे, माझ्याबद्दल इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही कारण सुरेंद्रने ऑलरेडी इंट्रोडक्शन दिले. सो आय विल स्किप दिस. आजच्या ट्रेनिंगचा उद्देश आहे बेसिकली टू अंडरस्टँड, म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे की फूड प्रोसेसिंग मध्ये काय काय एक्झॅक्टली ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फूड प्रोसेसिंगच्या रिलेटेड काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यासाठी सिलेक्शन करताना काय काय पॅरामीटर्स आपण बघितले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्ट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लायसन्सेस, म्हणजे फूड बिझनेस जर चालू करायचं असेल तर कुठले लायसन्सेस लागतील याच्याबद्दल पण माहिती आपण थोडक्यात मी मांडते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे चॅलेंजेस आणि एलिमेंट्स काय आहेत फूड बिझनेसेस मध्ये, हे सगळं आपण बघूयात. आणि थोडक्यामध्ये म्हणजे ओव्हरव्ह्यू मी मांडला याच्यामध्ये, काय काय स्कीम्स आहेत, सबसिडीज काय काय आहेत याच्यामध्ये. सो आपण बघूयात. ओके. सो सगळ्यात पहिला प्रश्न की आपण का विचार केला पाहिजे फूड बिझनेस चालू करायचा. व्हॉट इज द नीड फॉर इट. ओके. जेव्हा आपण लाईफ बद्दल विचार करतो तेव्हा आपण आपल्या बेसिक नेसेसिटीज म्हणजे बेसिक गरजांबद्दल विचार करतो आणि फूड ही आपली सर्वात महत्वाची गरज आहे. खूप सारे कारण आहेत. काही सिच्युएशन जरी झाली किंवा काहीही वेळ आली तरी पण जेवण खाणं किंवा फूड प्रोडक्ट्स बद्दल कधीच, म्हणजे रेसेशन येऊ की अजून काही येऊ, इट विल नेव्हर स्टॉप, म्हणजे हे कधीच थांबणार नाहीये. बरेचसे अजून फॅक्टर्स आहेत जसं की चेंजिंग लाईफस्टाईल. आपण बघतो की आता घरामध्ये सगळेजण वर्किंग आहेत, त्यामुळं फूड प्रोडक्ट्स बनवणे किंवा म्हणजे घरी स्वयंपाक बनवणे हळूहळू याचं हे कमी होत चाललंय. म्हणजे लोकांना प्रोसेस फूडची गरज आणि सवय दोन्ही पण आता झालेली आहे. कल्चरल चेंजेस, आपण बरेचसे कल्चरल चेंजेस पण अडॉप्ट केलेत, जसं की वीकेंड कल्चर, म्हणजे वीकेंडला काहीच बनवायचं नाही किंवा अशा टाईपचं बरेच ऍक्टिव्हिटीज आपण हे करतो. आणि वेळेअभावी बरेचदा मिळतही नाही आपल्याला वेळ की फूड प्रोडक्ट्स आपण घरी बनवूयात. त्याच्यानंतर जेव्हा आपण महाराष्ट्र किंवा भारताचा इन जनरल विचार करतो, आपल्याकडे एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे की रिसोर्सेस, वेगवेगळे रिसोर्सेस जे फूड प्रोडक्शनला किंवा फूड प्रोसेसिंगला लागतात ते आपल्याकडे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल असतील, मिल्क असेल, बऱ्याच गोष्टी आपल्याकडे खूप चांगल्या प्रमाणात अवेलेबल आहेत. सो हा पण एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू एडिशन हा एकदम महत्वाचा पॉइंट आहे, कारण जरी रॉ मटेरियल अवेलेबल असलं तरी पण बरेचदा असं होतं की ते रॉ मटेरियल वाया जातं, कारण त्याची शेल्फ लाईफ नसते, ते खराब होऊन जातं. मग त्याच प्रोडक्टला, त्याच रॉ मटेरियलला व्हॅल्यू एडिशन करता येतं. बऱ्याच गोष्टी साध्या प्रोसेसेस किंवा काही कॉम्प्लेक्स प्रोसेसेस करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करता येतं. सो व्हॅल्यू एडिशन हा एक महत्वाचा भाग आहे. बऱ्याचशा गोष्टी सीझनली अवेलेबल असतात, जसं की मँगो, म्हणजे बेस्ट एक्झाम्पल इज मँगो. त्या प्रोडक्ट्सला आपण प्रोसेस करून वर्षभर अवेलेबल, म्हणजे त्या प्रोडक्टचे आणि त्याचे अलाइड जे प्रोडक्ट आहेत त्याला आपण वर्षभर अवेलेबल करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आउटसोर्सिंग हा एक खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा मी फूड इंडस्ट्री, आता जेव्हा मी कन्सल्टन्सी किंवा ट्रेनिंग साठी जाते बऱ्याच ठिकाणी, आउटसोर्सिंग हा खूप महत्वाचा भाग बनलाय फूड इंडस्ट्रीसाठी. कारण बऱ्याचशा इंडस्ट्रीज आता असा विचार करतात की काही गोष्टी आपण आउटसोर्स करून घेऊयात, सगळं आपणच केलं पाहिजे असं नाहीये. सो काही ऍक्टिव्हिटीज, काही गोष्टी किंवा काही प्रोडक्ट्स आपण आउटसोर्स करूयात, म्हणजे बाहेरून कुठून तरी बनवून घेऊयात. सो दॅट इज अनदर पार्ट, आउटसोर्सिंग. वेस्टेज, ग्रेन्स असतील, फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल असेल, मिल्क असेल, या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत, लवकर खराब होणार आहेत. जर त्या प्रोसेस नाही केल्या तर अल्टिमेटली त्या वेस्ट होतील. कारण
जेव्हा तुम्ही फ्रेश फ्रूट किंवा व्हेजिटेबलच्या बद्दल विचार करता, डिमांड आणि सप्लाय याच्यामधली जी तफावत आहे किंवा याच्यामुळे जो बराच वेस्टेज होतो फूड प्रोडक्ट्सचा किंवा रॉ मटेरियलचा, तो आपण फूड प्रोसेसिंगद्वारा किंवा ऍटलीस्ट प्रायमरी प्रोसेसिंग करून आपण रिड्यूस करू शकतो. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट की कन्व्हिनियन्स. लोकांना, कन्झ्युमर्सला बेसिकली आजकाल कन्व्हिनियंट फूड किंवा कन्व्हिनियन्सची खूप सवय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सो फूड प्रोसेसिंग मध्ये कसं कन्व्हिनियन्स आणता येईल हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे. या सगळ्या कारणांमुळं, ही काही कारणं आहेत, पण अशा काही कारणांमुळे फूड प्रोसेसिंगला खूप जास्ती महत्व आहे. सो आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बेसिकली महाराष्ट्रामध्ये काय काय कुठे कुठे मिळतं हे जस्ट एक छोटासा पिक्चर्स मी टाकण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये कुठले फ्रूट कुठे अवेलेबल आहे. जसं आता माझं नेटिव्ह प्लेस आहे, म्हणजे माझं सासर आहे जालना, तिकडे मोसंबी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स वेगवेगळ्या रिजन मध्ये ग्रो होतात. आणि ह्या समृद्धतेमुळे आपल्याला प्रोसेसिंगसाठी पण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके. बेसिकली वेगवेगळ्या टाईपचे बिझनेस आहेत जे आपण करू शकतो. मी थोडक्यात बिझनेसचं कॅटेगरायझेशन काय आहे किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीज काय आहेत आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती म्हणजे ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे. सो बेसिकली जेव्हा आपण फूड बिझनेस म्हणतो तेव्हा फूड बिझनेसेस 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी प्रोसेसिंग आणि टर्शरी प्रोसेसिंग. ओके. आपण थोडक्यात समजून घेऊयात हे नेमकं काय आहे. प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे काय? ओके. तर प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे ऍग्रिकल्चरल रॉ मटेरियलचं मिनिमल प्रोसेसिंग, म्हणजे त्या रॉ मटेरियलला बेसिक प्रोसेसिंग करून त्याचा कुठलाही फॉर्म चेंज न करता अगदी बेसिक प्रोसेसिंग करून तो इन्ग्रेडियंट बनवणे, म्हणजे युजेबल इन्ग्रेडियंट बनवणे. ह्याचे एक्झाम्पल्स पण आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. हे अगदी छोट्या स्वरूपाचे बिझनेस शेतीच्या जवळपास किंवा गावामध्ये, खेड्यांमध्ये सुद्धा करता येतात. सो प्रायमरी प्रोसेसिंग ज्याच्यामध्ये बेसिकली अराउंड म्हणजे 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट जाईल, कारण ह्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पण अगदी बेसिक स्वरूपाचं आहे. आणि मेजर ऍक्टिव्हिटी ज्या प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये आपण करतो त्याच्यासाठी आयदर खूप सिम्पल इक्विपमेंट्स किंवा मॅन्युअल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तर मॅन्युअल पण करता येतील. सो प्रायमरी प्रोसेसिंग ज्याच्यामध्ये आपण ऍग्रिकल्चरल जे रॉ मटेरियल आहे जसं की ग्रेन्स असतील, धान्य, डाळी, ह्या सगळ्यांना आपण युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे क्लिनिंग असेल किंवा सॉर्टिंग असेल, या सगळ्या पद्धतीने आपण प्रायमरी प्रोसेसिंग करू शकतो. दुसरा भाग आहे सेकंडरी प्रोसेसिंग. तर प्रायमरी प्रोसेसिंग झाल्यानंतर जे इन्ग्रेडियंट अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करून किंवा त्याच्यावर प्रोसेसिंग करून आयदर रेडी टू ईट किंवा अजून पुढे प्रोसेस होण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट्स बनवता येतील. ओके. दॅट इज कॉल्ड अ सेकंडरी प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये थोडीशी जास्ती इन्व्हेस्टमेंट, कारण याच्यामध्ये थोडेसे जास्ती ऑपरेशन्स किंवा इक्विपमेंट्स लागतील किंवा काही मेकॅनाइज्ड गोष्टी लागतील ज्या आपण प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये मॅन्युअली करू शकतो. तिथे मेकॅनाइज्ड गोष्टी लागतील आणि साधारणतः इन्व्हेस्टमेंट 10 ते 20 लाखापर्यंत आहे. या सगळ्या गोष्टी टेंटेटिव्ह आहेत, म्हणजे ह्या कॉस्ट ज्या आहेत 3 ते 5 लाख किंवा 10 ते 20 लाख, या टोटली डिपेंड्स आहेत की आपण किती व्हॉल्यूम प्रोसेस करणार आहोत, किती म्हणजे एरिया किती असेल किंवा किती मोठ्या स्वरूपाचा तो बिझनेस असेल. ओके. सो पण अंदाजे ह्या स्वरूपाचा तो बिझनेस असू शकेल. टर्शरी प्रोसेसिंग म्हणजे जेव्हा आपण इन्ग्रेडियंटला अजून काहीतरी व्हॅल्यू एडिशन केलंय, म्हणजे त्याच्यामध्ये असं आपण काहीतरी व्हॅल्यू एडिशन केलंय की त्याचं कन्व्हर्जन एका रेडी टू इट प्रोडक्ट मध्ये प्लस व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट मध्ये झालं आहे. सो याच्यामध्ये अजून कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स असल्यामुळे बरेचदा ऑटोमेशन किंवा बरेचदा अजून जास्ती मेकॅनायझेशन लागतं, म्हणून याची इन्व्हेस्टमेंट अराउंड म्हणजे 1 करोड किंवा त्याच्यावरती असू शकेल. सो दिस इज टेंटेटिव्ह. फूड बिझनेसेसचा हा बेसिक कॅटेगरी झाले. प्रायमरी प्रोसेसिंग जी अगदीच बेसिक प्रोसेसिंग आहे, सेकंडरी प्रायमरी प्रोसेसिंगचे इन्ग्रेडियंट जे आहेत त्याला पुढच्या प्रोसेस करणे, आणि टर्शरी इज बेसिकली त्या प्रोडक्ट्सला काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू एडिशन करणं. सो हे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी प्रोसेसिंग आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. ओके. आता हे बिझनेस सोडून म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी बिझनेस हे बेसिक कॅटेगरायझेशन तर आहेच आहे, पण काही अजून वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस जे आता किंवा मागच्या काही वर्षांमध्ये खूप पॉप्युलर झाले. सो जस्ट मी काही एक्झाम्पल सांगते. पहिल्या टाईपचा बिझनेस ज्याला आपण म्हणतो B2B बिझनेस, जिथे आपण बनवलेला प्रोडक्ट आपल्याला कंझ्युमर पर्यंत पोहोचायची गरज नाही, तो आपण कस्टमर पर्यंत पोहोचणार, म्हणजे दुसऱ्या इंडस्ट्री पर्यंत पोहोचणार. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्याकडे काही फ्रुट्स असतील, मी त्याचं पल्पिंग केलं आणि तो पल्प मी दुसऱ्या कंपनीला सप्लाय केला,
तर हे झालं B2B, एक बिझनेस तो दुसरा बिझनेस. सो B2B बिझनेस. दुसरा आहे B2C बिझनेस, जिथे आपण बनवलेले प्रोडक्ट हे रिटेल प्रोडक्ट्स असतील आणि आपण ते डायरेक्टली मार्केटमध्ये सेल करणार किंवा कन्झ्युमर्सला सेल करणार. ओके, सो इट इज B2C. सपोज कोणी म्हणजे एक छोट्या स्वरूपाचा बिझनेस असेल आणि स्पायसेस बनवत असतील, मसाले किंवा अशा टाईपचं काही, त्यांचा स्वतःचा ब्रँड असेल आणि ते जर डायरेक्ट कन्झ्युमर्सला विकत असतील, दॅट इज द B2C बिझनेस. त्याच्यानंतर ट्रेडिंग बिझनेस. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाहीये, ज्याच्यामध्ये तुम्ही काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर कडून घ्याल आणि सप्लाय चेन मध्ये ते पुढे पोहोचवाल. दॅट इज अ ट्रेडिंग बिझनेस. त्याच्यानंतर इम्पोर्ट. आता बऱ्याच गोष्टींचा आपण इम्पोर्ट करतो. सो इम्पोर्टिंग इज ऑल्सो न्यू बिझनेस, ज्याच्यामध्ये आपण कन्झ्युमर्सच्या गरजा ओळखून कुठल्या प्रकारच्या प्रोडक्टची डिमांड आहे असे प्रोडक्ट आपण इम्पोर्ट करू शकतो आणि ते आपण इथे सेल करू शकतो. त्याच्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी. काही शेतकरी एकत्र येऊन कंपनी तयार करून प्रोसेसिंग करणे ही एक नवीन कन्सेप्ट किंवा हा एक नवीन फायदेशीर उद्योग आता म्हणजे आता या रिसेंट काळामध्ये सुरू झालेत बऱ्याचशा ठिकाणी आणि अजून होतील. फार्मर्सनी एकत्र येऊन त्यांचं रॉ मटेरियल एकत्र येऊन प्रोसेस करणे आणि काहीतरी व्हॅल्यू एडिशन करणे. दिस इज अ फार्मर प्रोड्युसर कंपनी. ओके, त्याच्यानंतर वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेजेस, जिथे तुम्ही सेटअप करू शकता वेअरहाऊस साठी, कोल्ड स्टोरेजेस साठी. आणि कंपन्यांचे म्हणजे फूड कंपन्यांचे आयदर रॉ मटेरियल किंवा प्रोडक्ट तुम्ही तुमच्याकडे रेंटनी किंवा तुम्ही तुमच्याकडे तुमच्या वेअरहाऊस मध्ये ठेवू शकता. सो दॅट इज अनदर बिझनेस. पण हा डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट बिझनेस, जिथे तुम्हाला कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाहीये. फक्त तुम्हाला तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते युटिलाइज करण्यासाठी तुम्ही तो बिझनेस करू शकता. सो वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेज असे बिझनेस आहेत. ऑनलाईन मार्केटिंग. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खूप आहेत ज्याच्यावर तुम्ही फूड प्रोडक्टचं मार्केटिंग किंवा फूड प्रोडक्ट सेलिंग पण करू शकता. सो ऑनलाईन मार्केटिंग अपकमिंग काळामध्ये किंवा अपकमिंग ह्याच्यामध्ये हा चांगला बिझनेस असू शकेल, कारण आपण सोशल मीडिया किंवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या थ्रू खूप लोकांशी कनेक्टेड आहोत आणि त्या कनेक्टिव्हिटीचा, त्या नेटवर्कचा फायदा घेऊन ऑनलाईन मार्केटिंग किंवा ऑनलाईन बिझनेस पण करता येईल, जिथे नेसेसरीली असं नाहीये की तुम्हीच मॅन्युफॅक्चरर असाल. कदाचित तुम्ही फक्त ऍग्रिगेटर, जे मी पुढे लिहिले, तुम्ही कदाचित फक्त ऍग्रिगेटर असाल. ऍग्रिगेटर म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकत्र आणणार, म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चररला एकत्र आणणार आणि तुम्ही कन्झ्युमरला एकत्र आणणार आणि तुम्ही त्या दोघांमधला दुवा बनणार. सो ऍग्रिगेटर किंवा ऑनलाईन मार्केटिंग हा पण एक नवीन बिझनेस आहे. त्याच्यानंतर रिसेंट काही काळामध्ये किंवा पर्टिक्युलरली आता करोना जेव्हा आहे, सगळा एपिसोड चालू आहे, त्या काळामध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला की हेल्थ फूड प्रोडक्ट्स, हेल्दी फूड प्रोडक्ट्स. ओके, म्हणजे हेल्थ ट्रेंड पण खूप चालू झाला आहे. जस्ट टू गिव्ह अ सिम्पल एक्झाम्पल, आता हळदीच्या प्रोडक्ट्सची डिमांड खूप वाढली आहे. म्हणजे अचानक टर्मरिकचं प्रोडक्शन किंवा टर्मरिकची डिमांड खूप वाढली आहे, कारण हे लक्षात आले की टर्मरिक किंवा हळदीचे बरेचसे बेनिफिशियल फायदे आहेत, म्हणजे त्याचे बरेचसे मेडिसिनल फायदे आहेत. सो तो पण एक ट्रेंड वाढतोय, हेल्दी प्रोडक्ट्स. सो आपल्याला तो पण आयडेंटिफाय करता येईल आणि त्याच्यानुसार जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे असे पण काही प्रोडक्ट्स बनवता येतील. नंतर अजून सप्लाय चेन आणि डिस्ट्रीब्युशन, ज्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा CNF म्हणजे तुम्ही स्टोअर करणार आणि पुढच्या सप्लाय चेनच्या पुढच्या लिंकला प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करणार. सो डिस्ट्रीब्युशन, थोडक्यात डिस्ट्रीब्युशन बिझनेस, जिथे मॅन्युफॅक्चरिंग येणार नाही पण डिस्ट्रीब्युशन येईल सप्लाय चेन मध्ये, त्या फूड प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे बिझनेस आता सध्या आहेत, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. दिस इज अ बेसिक कॅटेगरायझेशन अँड दिस आर सम न्यू थिंग्स, म्हणजे बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली मला खूप मराठी म्हणजे तेवढं प्युअर मराठी बोलता येणार नाही, सो आय थिंक यू ऑल कॅन अंडरस्टँड दॅट. सो कदाचित मध्ये मध्ये इंग्लिश किंवा हिंदी पण येऊ शकेल. मी शक्यतो मराठी बोलायचा प्रयत्न करते. Yes. ओके ओके. सो प्रायमरी प्रोसेसिंग, आपण काही एक्झाम्पल बघूयात. प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये बेसिक प्रोसेसेस, म्हणजे समजा मी धान्याचा विचार केला तर काय करता येईल. धान्याचं प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये असेल की त्यात धान्याचं क्लिनिंग आणि सॉर्टिंग केलेलं आहे व्यवस्थित आणि ते पुढे बल्क पॅकिंग मध्ये किंवा रिटेल पॅकिंग मध्ये पुढे पोहोचवलंय. किंवा जर आपण भाज्यांचा किंवा फळांचा विचार केला तर त्या फळांना किंवा त्या भाज्यांचं सॉर्टिंग केलंय, म्हणजे बघितलंय चांगल्या कुठल्या, खराब कुठल्या, आणि बेसिक फक्त वॉशिंग केलंय आणि पॅकिंग करून पुढे पोहोचवलंय. याच्यापेक्षा कुठलीही जास्ती प्रोसेस नाही, म्हणजे बेसिक प्रोसेसेस. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट्स आयदर डायरेक्ट कन्झ्युमर प्रोडक्ट्स पण असू शकतील किंवा हे प्रोडक्ट्स तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीला ऍज अ रॉ मटेरियल म्हणून पण सप्लाय करू शकता बल्कमध्ये, विथ मिनिमम प्रोसेसिंग, म्हणजे अगदी बेसिक प्रोसेसिंग. जसं की
वॉशिंग असेल, ग्रेडिंग असेल किंवा सॉर्टिंग केलेलं आहे. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, कॅडबरी म्हणजे माझ्या एका क्लायंटचं एक्झाम्पल मी सांगेल, ज्यांच्याकडे फक्त नट्स म्हणजे काजू, बदाम ह्याचं सॉर्टिंग होतं आणि इतका सिंपल बिझनेस आहे तो, आणि ते मॉन्डेलीज म्हणजे कॅडबरीला सप्लाय करतात. त्यांच्याकडे सगळं रॉ मटेरियल येतं म्हणजे काजू, बदाम जे फ्रूट अँड नट चॉकलेटमध्ये जातं, आणि त्यांचा बिझनेस फक्त एवढा आहे की त्या ड्राय फ्रुट्सचं मॅन्युअल सॉर्टिंग करून द्यायचं. सो दिस इज ऑल्सो काइंड ऑफ बिझनेस जो प्रायमरी प्रोसेसिंग आहे, ज्याच्यामध्ये बाकी कुठलीच इक्विपमेंट्स किंवा कुठलंच फार टेक्नॉलॉजी लागणार नाही आणि छोट्या स्वरूपात हा बिझनेस चालू करते. सो दॅट इज अगेन अ प्रोसेस. सेकंडरी प्रोसेसिंग थोडं जास्ती प्रोसेसिंग, ज्याच्यामध्ये बेसिक प्रोसेसेस पेक्षा थोडं अजून प्रोसेस केलेलं आहे. जसं बेसिक प्रोसेसेस झाल्या वॉशिंग किंवा सॉर्टिंग, या प्रोसेस झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण व्हेजिटेबल म्हणजे भाज्यांचा विचार केला तर वॉशिंग झाले, ग्रेडिंग झाले, मग पुढे अजून काय करता येईल तर कटिंग. म्हणजे आजकाल आपण बरेचदा बघतो की महिलांना घरी वेळ नसतो भाज्या चिरणे आणि हे सगळं त्याचं निवडणे वगैरे हे सगळं करायला. तर ह्या स्वरूपाचा बिझनेसेसला पण खूप डिमांड आहे, जिथे रेडीमेड म्हणजे कट व्हेजिटेबल अवेलेबल आहेत. सो दिस इज अगेन अ बिझनेस. ओके. किंवा अजून आपण जर विचार केला फ्रुट्सच्या बाबतीत तर पल्प बनवणे, ज्यूस बनवणे, जो दुसऱ्या इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियल असू शकेल, अशा स्वरूपाचे बिझनेस करता येतील. किंवा डिहायड्रेशन, ड्राईंग या स्वरूपाचे पण बिझनेस करता येतील आणि त्याद्वारे बनवलेले प्रोडक्ट दुसऱ्या इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियल म्हणून पण वापरता येतील. सो आयदर B2B किंवा B2C अशा दोन्ही प्रकारचा बिझनेस तुम्ही सेकंडरी मध्ये करू शकता. किंवा बरेच जर आपण ग्रेनचा विचार केला किंवा डाळींचा विचार केला तर त्याचं मिलिंग करणे म्हणजे त्याचे फ्लॉर्स म्हणजे त्याची पिठं बनवणे, हा सुद्धा सेकंडरी प्रोसेसिंग म्हणजे बेसिक पेक्षा थोडासा जास्ती आहे, पण जरुरी नाही की खूप व्हॅल्यू ऍडेड म्हणजे आपण त्यात काहीच नाही केलं. इट इज जस्ट अ प्रोसेसिंग, फर्स्ट प्रोसेसिंग. सो आपण त्याला म्हणू शकतो सेकंडरी प्रोसेसिंग. सो हे सेकंडरी प्रोसेसिंग. मी अजून काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत जिथे स्पेसिफिकली सेक्टर वाईज लिहिलेलं आहे. बेसिकली फ्रुट्स, व्हेजिटेबल बघितलं तर क्लिनिंग, सॉर्टिंग, कटिंग हे प्रायमरी प्रोसेसिंग झालं. त्याच्यानंतर त्याचे स्लाइसेस किंवा कट व्हेजिटेबल, पल्प, पेस्ट, प्युरी किंवा ज्यूस या टाईपचे प्रोडक्ट बनवणे हा सेकंडरी बिझनेस झाला किंवा सेकंडरी प्रोसेसिंग झालं. आणि या सेकंडरी प्रोसेस्ड प्रोडक्ट्स पासून अजून काहीतरी व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट बनवणे जसं की केचप, जॅम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेड, हा झाला टर्शरी बिझनेस. ओके. तसंच दुधाचं पण जर आपण नॉर्मल पॅकिंग किंवा हे केलंय म्हणजे दूध आणि त्याचं पॅकिंग केलंय, इज अ बेसिक थिंग, दॅट इज द प्रायमरी प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन केलं म्हणजे तुम्ही खवा किंवा अजून दही या स्वरूपाचे काही प्रोडक्ट बनवले, दॅट कॅन बी द सेकंडरी थिंग. टर्शरीमध्ये अजून त्याचं काहीतरी व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट, मिल्क बेस्ड प्रोडक्ट बनवले, कन्फेक्शनरी असेल, बेकरी प्रोडक्ट्स असतील, हे झाले टर्शरी स्वरूपाचे बिझनेस. त्याच्यानंतर ग्रेन्स आणि सीड्स म्हणजे आपण धान्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा पहिली प्रोसेस असते की त्या धान्याला स्वच्छ करणे, म्हणजे तो झाला प्रायमरी प्रोसेसिंग. त्याचं ग्रेडिंग करणे साईज नुसार किंवा त्याच्या ग्रेड नुसार, व्हरायटी नुसार, हे झालं सीड म्हणजे ग्रेडिंग किंवा क्लिनिंग प्रोसेस. मग त्याच प्रोडक्टला त्याच ग्रेन्सला पुढे म्हणजे पिठाच्या स्वरूपात किंवा माल्टच्या स्वरूपात बनवणे, हे झालं सेकंडरी प्रोसेसिंग. आणि त्याच्याही पुढे जाऊन जे प्रोडक्ट होतात व्हॅल्यू ऍडिड करून, बिस्किट्स असतील, कुकीज असतील, या स्वरूपाचे प्रोडक्ट्स बनवणे किंवा नूडल्स असतील असे प्रोडक्ट बनवणे, हे झालं टर्शरी प्रोसेसिंग. सो असे काही एक्झाम्पल्स मी ह्याच्यामध्ये मांडलेले आहेत. लेट इस गो टू द नेक्स्ट स्लाइड. ओके. कुठलाही बिझनेस निवडताना आपल्याला आधी बघायला लागेल की काय क्रायटेरिया असला पाहिजे बिझनेस सिलेक्ट करण्यापूर्वी, कारण हा सर्वात महत्वाचा, तुमचा बिझनेस सक्सेस होणार आहे की नाही हा सगळा खेळ आहे की तुम्ही क्रायटेरिया काय निवडलाय बिझनेस सिलेक्ट करताना. सो सर्वप्रथम आपण बघायला पाहिजे की लोकेशन कुठे आहे, आपण प्रोसेसिंग कुठे करणार आहोत, आणि लोकेशन म्हणजे रॉ मटेरियल अवेलेबल होण्याचं लोकेशन कुठे आहे, म्हणजे तुम्हाला त्यानुसार तो पर्टिक्युलर बिझनेस सिलेक्ट करता येईल. ज्या भागात जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे किंवा जे रिसोर्स अवेलेबल आहेत त्यानुसार तुम्ही बिझनेस सिलेक्ट करू शकता. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, कोकणामध्ये जर आपण गेलो तर काजूचं प्रोसेसिंग तिकडे फार होतं, कारण तिकडे रॉ मटेरियल अवेलेबल आहे. प्लस काजू प्रोसेसिंगसाठी जे स्किल्ड लेबर म्हणजे ज्या प्रकारचे लोक ते स्पेसिफिक काम करू शकतात ते तिथे अवेलेबल आहेत. काजू प्रोसेसिंगचा बिझनेस दुसरीकडे कुठे तेवढा चालणार नाही, कारण ते जे काजू वेगळे करणे किंवा त्याचं जे स्पेसिफिक प्रोसेस आहे ते लोकच करू शकतात. सो जनरली मी हे ऑब्झर्व केलंय की दुसरीकडे कुठेही कॅशू प्रोसेसिंगचा मॅन्युअल बिझनेस किंवा मॅन्युअल प्रोसेसिंग जनरली नाहीये, कारण त्या प्रकारचे लोक आणि त्या प्रकारचं रॉ मटेरियल त्या एरियात अवेलेबल आहे. नंतरचा फॅक्टर आहे आपल्याला स्टडी करायला लागेल कॉम्पिटिशन, म्हणजे
तुम्ही कुठला प्रोडक्ट बनवणार आहात, त्या प्रोडक्टचं स्वरूप काय असेल आणि त्या प्रोडक्ट आणि त्या पॅकेजिंगसाठी सध्या काय कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला स्टडी केलं पाहिजे. अदरवाईज ऑलरेडी जर तुम्ही असा प्रोडक्ट निवडला ज्याच्यासाठी खूप कॉम्पिटिशन आहे, तर तुम्हाला स्टार्टिंगलाच प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण एस्टॅब्लिश मार्केटमध्ये आपला नवीन प्रोडक्ट्स किंवा सिमिलर प्रोडक्ट्स आणणे हे थोडंसं अवघड आहे. त्यामुळं मी असं सांगेल की कॉम्पिटिशन स्टडी करणे किंवा सिमिलर प्रोडक्टची स्टडी करणे हा खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटचा स्टडी करायला लागेल की तुम्ही बनवलेला प्रोडक्ट तुम्ही कुठल्या प्रकारच्या मार्केटमध्ये सेल करणार आहात. अर्बन मार्केटमध्ये सेल करणार आहात का, खेडेगावांमध्ये सेल करणार आहात की तालुका लेवल, जिल्हा लेवल, हे तुम्हाला सगळं स्टडी करायला लागेल. आणि त्या पर्टिक्युलर मार्केटच्या कंझ्युमरच्या डिमांडनुसार तुम्हाला प्रोडक्ट बनवायला लागेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही विचार केला की फ्रोझन प्रोडक्ट बनवायचा म्हणजे फ्रोझन समोसा बनवायचा आहे आणि तो तुम्ही एखाद्या खेडेगावात सेल केला, तर तो कधी सेल होणार नाही. कारण कोणीही फ्रोझन समोसा किंवा त्यांना हा कन्सेप्टच माहिती नाही. तिथे तुम्ही जर सेल करायला गेला तर काहीच फायदा नाही होणार. सो आपल्याला स्टडी करायला लागेल की मार्केट नेमकं काय आहे, आपण जो प्रोडक्ट बनवण्याचा विचार करतोय त्याचं मार्केट कुठे आहे आणि कसं आहे, ओके, किंवा त्या मार्केटचं डायव्हर्सिफिकेशन कसं आहे हे पण आपल्याला स्टडी करायला लागेल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे बिझनेस चालू करताना इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्याकडे किती कॅपिटल आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत, ह्याच्यानुसार तो बिझनेस किती स्वरूपाचा, किती मोठ्या स्वरूपाचा करता येईल हे आपल्याला ठरवायला लागेल. सो इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे त्याच्यानुसार जर तुम्ही लोन घेणार असाल तर ते लोन किती मिळणार आहे या सगळ्या गोष्टींचा आधी तुम्हाला अभ्यास करायला लागेल आणि मग कदाचित उलट जाऊन तुम्हाला पर्टिक्युलर बिझनेस सिलेक्ट करायला लागेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार. ओके. त्याच्यानंतर क्लायमेटिक कंडिशन, बेसिकली आजूबाजूचं वातावरण, ह्युमिडिटी, टेम्परेचर, हे सगळे पॅरामीटर्स पण फूडच्या दृष्टीनं म्हणजे अन्न प्रक्रियेच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत. ते सुटेबल असले पाहिजेत तुम्ही ज्या प्रोडक्टचा विचार करताय त्यासाठी. ते म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा ठिकाणी जिथे खूप जास्ती ह्युमिडिटी आहे तिथे जर तुम्ही पावडर किंवा पिठांचा व्यवसाय सुरू केला तर प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या प्रोडक्टमध्ये. वारंवार त्याच्यामध्ये मॉइश्चर जमा होऊन पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. सो क्लायमेट स्टडी पण तुम्हाला करायला लागेल. ट्रान्सपोर्टेशन अँड कनेक्टिव्हिटी, तुम्ही बनवलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा पोहोचणार, त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन ऑप्शन्स काय अवेलेबल आहेत आणि कनेक्टिव्हिटी कशी आहे, ह्या सगळ्या पॅरामीटरचा तुम्हाला स्टडी करायला लागेल. आणि मॅनपॉवर म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचा बिझनेस करणार आहे त्या प्रकारच्या बिझनेसमध्ये मॅन्युअल असेल की मेकॅनाइज्ड असेल की ऑटोमेटेड असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मॅनपॉवर किती लागणार आहे आणि कशा स्वरूपाचे लोक लागणार आहेत, म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर लागेल का अनस्किल्ड लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायला लागेल. सो हे झाले बेसिक क्रायटेरिया कुठलाही फूड बिझनेस सिलेक्ट करताना. जरुरी नाही की हेच असतील, म्हणजे बेसिक हे आहेत पण कदाचित अजूनही काही पॅरामीटर्स असतील, पण त्यातल्या त्यात जे महत्वाचे आहेत किंवा जे आपण कॉमनली बघितले पाहिजेत हे मी मांडले आहेत. तो आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. करेक्ट. नेक्स्ट स्लाइड आहे रिलेटेड विथ चेकलिस्ट. म्हणजे आपल्याला बघायला लागेल की जर बिझनेस चालू करायचा असेल तर बिझनेस चालू करण्यापूर्वी मला काय लायसन्सेस लागतील आणि काय परमिशन्स लागतील. आय थिंक पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये ही खूप महत्वाची स्लाइड आहे, कारण या परमिशन्स किंवा या लायसन्सेस शिवाय लिगली कुठलाही फूड बिझनेस आपण करू नाही शकत. सो सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे FSSAI लायसन्स. आता FSSAI लायसन्स बद्दल थोडक्यात आणि अजून थोडीशी जास्ती माहिती नेक्स्ट स्लाइड मध्ये पण मी सांगणार आहे. सो मी जस्ट लिस्ट वाचते आधी. तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे प्रोसेसिंग किंवा बिझनेस चालू करण्यापूर्वी लायसन्स घ्यायला लागेल. त्याच्यानंतर FSSAI नुसार तुमचं पॅकेजिंग म्हणजे प्रोडक्टचं पॅकेजिंग आणि प्रोडक्टचं लेबल असलं पाहिजे, हे पण खूप महत्वाचं आहे. बाकीच्या फूड सेफ्टी रिलेटेड कंप्लायन्स जे FSSAI नी सांगितलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे. त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन की तुमचा बिझनेस काय आहे, तुम्हाला एन्व्हायरमेंटल कंप्लायन्सेस पण घ्यायला लागतील. पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परमिशन असेल किंवा NOC असेल ते पण घ्यायला लागेल तुम्हाला, डिपेंडिंग की तुमचा नेमका बिझनेस कशा स्वरूपाचा आहे. त्या बिझनेसमध्ये जर काही इफ्लुएंट किंवा वॉटर असेल तर त्याचं ट्रीटमेंटचं काय प्रोव्हिजन आहे हे पण तुम्हाला करायला लागेल एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्ट नुसार. त्याच्यानंतर आय थिंक मी फार ह्याच्यात नाहीये, पण GST किंवा बाकीचे जे काही तत्सम स्वरूपाचे तुमचे लायसन्सेस असतील किंवा रजिस्ट्रेशन्स असतील ते करायला लागतील म्हणजे कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूने. लँड रजिस्ट्रेशन तुमचं जिथे बिझनेस असेल त्या जागेचं आयदर रेंट अग्रीमेंट किंवा स्वतःचं असेल तर ओनरशिपचं, हे सगळे फॉर्मॅलिटीज तुम्हाला करायला लागतील. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी खूप महत्वाचं आहे. ज्या मशीन्स आहेत किंवा जे इक्विपमेंट आहेत त्याला सुटेबल असं तुम्हाला हे सगळे अरेंजमेंट करायला लागेल इलेक्ट्रिसिटीसाठी.
आणि फायर डिपार्टमेंट म्हणजे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला बघायला लागतील फूड बिझनेस चालू करताना. थोडक्यात आपण FSSAI लायसन्स बद्दल बघूयात. जेव्हा आपण FSSAI लायसन्सचा विचार करतो तर असं म्हणू की FSSAI लायसन्स शिवाय फूड बिझनेस आपण चालू करूच नाही शकत. त्यामुळं बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट FSSAI लायसन्स. जेव्हा आपण फूड बिझनेस चालू करतो तेव्हा आपल्याला FSSAIचं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स करायला लागतं आणि नंतरच आपण बिझनेस चालू करू शकतो. सो जेव्हा FSSAI बद्दल बोलतो तेव्हा याच्यामध्ये बेसिक 3 कॅटेगरीज आहेत. बेसिक म्हणजे बेसिक लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन, दुसरं आहे स्टेट लायसन्स म्हणजे त्या राज्याचं लायसन्स आणि तिसरं आहे सेंट्रल लायसन्स. ओके, आता ह्याच्यामध्ये फक्त मी अगदी म्हणजे जो नॉमिनल क्रायटेरिया तो सांगते. जर तुमचा बिझनेस किंवा त्या बिझनेसचा वार्षिक टर्नओव्हर 12 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल FSSAIच्या अंडर. त्याच्यानंतर जर तुमचा टर्नओव्हर 12 लाखापेक्षा जास्ती आहे आणि 20 करोड पर्यंत असेल एस्टिमेटेड टर्नओव्हर किंवा अॅन्युअल टर्नओव्हर तर तुम्हाला स्टेट लायसन्स घ्यायला लागेल. ज्या स्टेटमध्ये तुमचा बिझनेस आहे त्या स्टेटचं स्टेट FSSAI लायसन्स घ्यायला लागेल. आणि जर तुमचा बिझनेस 20 करोडपेक्षा जास्ती असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल फूड प्रोडक्ट तर तुम्हाला डायरेक्ट सेंट्रल लायसन्स घ्यायला लागेल. सो हे बेसिक कॅटेगरी आहे. सो FSSAIचं रजिस्ट्रेशन, स्टेट लायसन्स आणि सेंट्रल लायसन्स हे 3 कॅटेगरी आहेत. FSSAIची प्रोसेस थोडक्यात मी फ्लो चार्ट मध्ये इथे मांडली आहे. आता ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायला लागेल. ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट FSSAIच्या वेबसाईटवर पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. तुमच्या बिझनेसच्या स्वरूपानुसार तुम्हाला आयदर रजिस्ट्रेशन करायला लागेल किंवा लायसन्स घ्यायला लागेल आणि त्या रजिस्ट्रेशन किंवा लायसन्ससाठी लागणारे डॉक्युमेंटची लिस्ट वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते वेबसाईटवरची जी लिस्ट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला आधी जमा करून त्याचे स्कॅन करून ठेवायला लागेल आणि रिस्पेक्टिव्ह फॉर्म, जर रजिस्ट्रेशन असेल तर फॉर्म A, लायसन्स असेल तर फॉर्म B, हे फॉर्म्स आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असं तुम्हाला अप्लाय करायला लागेल ऑनलाईन. त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन बिझनेस कदाचित जर तुमचा बिझनेस मोठा असेल किंवा स्टेट लायसन्स असेल किंवा सेंट्रल लायसन्स असेल तर तुमचं डॉक्युमेंट सबमिशन नंतर आणि फीस जे काही त्याची रिस्पेक्टिव्ह फीस आहे ती भरल्यानंतर FSSAIचे ऑफिसर्स तुमच्या साईटला येऊन व्हिजिट करतील हे चेक करण्यासाठी की तुम्ही फूड सेफ्टीच्या बाबतीत सगळ्या गोष्टींची पूर्तता कशी करताय. म्हणजे GMP असतील किंवा बेसिक ज्या फूड सेफ्टी नॉर्म्स आहेत FSSAI मध्ये दिलेले आहेत त्याची पूर्तता तुम्ही कशी करता. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लायसन्स ग्रँट होईल. जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची पूर्तता व्यवस्थित असेल तर लायसन्स मिळेल, नसेल तर तुम्हाला आधी नोटीस मिळेल की ह्या गोष्टींची पूर्तता तुम्ही करा आणि मग तुम्हाला लायसन्स मिळेल. ओके, सो लायसन्स मिळण्याचा कालावधी 60 दिवस म्हणजे 60 दिवसांच्या आत लायसन्स मिळालंच पाहिजे. जर लायसन्स नाही मिळालं तर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जेव्हा अप्लाय केलं तेव्हा तुमच्याकडे एक्नॉलेजमेंट मिळेल की तुम्ही अप्लाय केले आणि हे त्याचं एक्नॉलेजमेंट आहे. आणि जर तुम्हाला काहीच क्वेरी नाही आली त्या लायसन्समध्ये आणि लायसन्स पण नाही आलं तर तुमचं जे एक्नॉलेजमेंट आहे ते तुम्ही दाखवू शकता. दॅट इज अ थिंग. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत तुम्हाला लायसन्स मिळत नाही तोपर्यंत त्याचा नंबर मिळत नाही. जोपर्यंत तो नंबर नाही मिळणार तोपर्यंत तुम्ही पॅकेजिंगवर तो नंबर टाकू शकत नाही. म्हणजे बेसिकली फूड प्रोडक्ट बनवून पॅक नाही करू शकत. कारण मार्केटमध्ये जर असा फूड प्रोडक्ट गेला ज्याच्यावर FSSAI लायसन्स नंबर नाहीये तर डायरेक्ट त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ग्रेडेड पेनल्टीज आहेत. सो तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो हे बेसिक गोष्टी ज्याची पूर्तता झाल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेजला जाऊ शकता. सो आय विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. आता बरेचदा असं असतं की बिझनेस चालू केलाय पण बिझनेसचा रीच किंवा बिझनेसचं मार्केट वाढवायचंय किंवा मोठ्या कस्टमर्स पर्यंत जायचंय किंवा कदाचित एक्सपोर्ट करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे काही रेफरन्सेस आहेत जिथे एक्सपोर्ट करू शकतो पण एक्सपोर्ट करण्यासाठी काही प्री रिक्विजिट असतात. म्हणजे काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. जेव्हा आपण FSSAIचा विचार केला तेव्हा FSSAI इज अ मॅन्डेटरी थिंग म्हणजे अनिवार्य गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपण बिझनेस चालूच नाही करू शकत लिगली. पण काही व्हॉलेंटरी सर्टिफिकेशन्स आहेत जे फूड इंडस्ट्रीसाठी ऍप्लिकेबल आहेत. हे डिपेंड्स आहे की तुम्ही कुठे एक्सपोर्ट करताय किंवा तुमचं मार्केट काय आहे आणि तुमच्या कस्टमर्सची काय रिक्वायरमेंट आहे. कदाचित तुम्ही एखाद्या कंपनीला सप्लाय करणार असाल तर ती कंपनी तुम्हाला सांगेल की तुम्हाला ISO सर्टिफिकेशन घ्यायला लागेल किंवा HACCP सर्टिफिकेशन घ्यायला लागेल. तर हे सगळे आहेत व्हॉलेंटरी सर्टिफिकेशन्स. जसं की फॉर एक्झाम्पल BRC सर्टिफिकेशन. जर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट बनवून
युके मध्ये म्हणजे युकेच्या रिटेल मार्केटमध्ये विकायचं असेल तर तुम्हाला बीआरसी हे सर्टिफिकेशन घेणं आवश्यक आहे. बीआरसी सर्टिफिकेशन शिवाय तुमचा प्रोडक्ट युकेच्या रिटेल मार्केटला विकला नाही जाणार. सो बरेचदा असं होतं की हे व्हॉलेंटरी सर्टिफिकेशन कस्टमरच्या दृष्टीनं तुमच्यासाठी मॅन्डेटरी होऊन जातात. म्हणजे तुम्हाला जर मार्केट वाढवायचं असेल किंवा मोठ्या कस्टमर्सला केटर करायचं असेल तर तुम्हाला हे व्हॉलेंटरी इंटरनॅशनल स्टँडर्ड्स अप्लाय करायला लागतील. ह्याचं इम्प्लिमेंटेशन आणि सर्टिफिकेशन करायला लागेल. सो बरेचसे स्टँडर्ड आहेत जसं की हॅसअप आहे, ISO 22000 आहे, बीआरसी आहे, FSSC आहे. हे वेगवेगळे स्टँडर्ड आहेत ज्याच्या डिटेलमध्ये मी आता जाणार नाही कारण आता सध्या आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. ओके. जेव्हा बिझनेसचा विचार करतो तेव्हा कॉस्ट हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. बेसिकली फिक्स कॉस्ट बऱ्याच गोष्टींची जसं की लँड असेल किंवा तुम्ही रेंटेड प्लेसमध्ये असेल तर रेंट असेल किंवा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग, इक्विपमेंट, इलेक्ट्रिसिटी, युटिलिटीज या सगळ्या गोष्टींची फिक्स कॉस्ट आणि तुमच्या रिकरिंग कॉस्ट म्हणजे तुमच्या डे टू डे प्रोडक्शन किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या कॉस्ट या सगळ्या कॉस्टचा विचार करून व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट ठरवायला लागेल. कारण बरेचदा असं होतं की बिझनेस चालू केलाय पण त्या बिझनेसमध्ये म्हणजे थोडे दिवस चांगला चाललाय पण असं लक्षात येतं नंतर काही दिवसांनी की प्रोडक्टची कॉस्ट ही व्यवस्थित कॅल्क्युलेट नाही झाली आणि त्यामुळं बरेच सुरुवातीला प्रॉफिट दिसतोय पण नंतर लॉसेस झालेले आहेत. सो तुम्हाला विचार करायला लागेल की तुमचा जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीये ती इन्व्हेस्टमेंट चा ब्रेक इव्हन पॉईंट कधी आहे म्हणजे तो शक्यतो चांगला बिझनेस म्हणजे जे रेकमेंडेड म्हणतो आपण त्या बिझनेसचा ब्रेक इव्हन पॉईंट 3 वर्षापर्यंत असला पाहिजे. म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केलीये तेवढी तुमची हे झाली पाहिजे. सो ह्याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही जो प्रोडक्ट बनवता त्या प्रोडक्टची कॉस्ट तुम्ही कशी ठरवता. ती कॉस्ट ठरवताना तुम्हाला सगळे फॅक्टर्स कॉस्ट फॅक्टर्स म्हणजे प्रोडक्शनची कॉस्ट, लेबर कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट किंवा बऱ्याचशा अजून हिडन कॉस्ट सगळे टॅक्सेशन आणि हे सगळं गृहीत धरून तुम्हाला प्रोडक्टची कॉस्ट ठरवणं खूप आवश्यक आहे आणि इथेच बऱ्याचशा बिझनेसेसमध्ये प्रॉब्लेम येतो. सो प्रोडक्टची कॉस्ट ठरवताना ह्या सगळ्या फॅक्टर्सचा आपल्याला व्यवस्थित विचार केला पाहिजे. याच्यासाठी कदाचित तुम्ही प्रोफेशनल ऍडवाइस घेतलं तर जास्ती चांगलं राहील कारण बऱ्याचशा अशा कॉस्ट असतात की ज्या आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत आणि नंतर ओव्हर द पिरियड त्या कॉस्ट जाणवतात आणि नंतर मग लॉसेस होतात. सो प्रोडक्ट कॉस्ट ठरवताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे कारण अल्टिमेटली आपण बिझनेस करतोय हा प्रॉफिटसाठी. सो प्रॉफिटेबल बिझनेस किंवा सस्टेनेबल प्रॉफिटेबल बिझनेस कसा करता येईल हे आपल्याला ठरवलं पाहिजे आणि हे सगळं रिव्हॉल्व होतं प्रोडक्टच्या कॉस्ट म्हणजे तुम्ही जो प्रोडक्ट बनवणार आहे त्याची कॉस्टिंग तुम्ही कशी करताय ह्याच्यामध्ये. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत रिलेटेड विथ कॉस्ट. मी नेक्स्ट स्लाइडला जाते. ओके. जेव्हा फूड बिझनेस हा ओव्हरऑल सेक्टरचा आपण विचार करतो ह्या सेक्टरमध्ये जाण्यापूर्वी किंवा या सेक्टरचं स्टडी करण्यापूर्वी किंवा फूड प्रोसेसिंग बिझनेस चालू करण्यापूर्वी फूड प्रोसेसिंगसाठी जे की चॅलेंजेस आहेत या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ह्या चॅलेंजेसला तुम्ही कसं टॅकल करणार आहात किंवा ह्या चॅलेंजेसला तुम्ही हँडल कसं करणार आहात याची स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आधीपासून रेडी पाहिजे. ओके. म्हणजे बिझनेस चालू केल्यानंतर प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आधी प्रेडिक्ट करू शकता की काय काय प्रॉब्लेम येऊ शकतील आणि त्याच्यासाठी माझा प्रिपेअर्डनेस कसा आहे. ओके. सो बेसिक इश्यूज काय आहेत फूड सेफ्टी. फूडमध्ये सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे फूड सेफ्टी कारण जेव्हा तुम्ही फूड प्रोडक्ट बनवता तेव्हा कन्झ्युमर तो खातो आणि त्या कन्झ्युमरची हेल्थ किंवा कन्झ्युमरच्या हेल्थवर होणारा परिणाम ह्या सगळ्या तुमच्या फूड प्रोडक्टवर डिपेंड आहे. सो फूड सेफ्टी हा महत्वाचा पॅरामीटर आहे आणि जेव्हा आपण FSSAIचा विचार करतो तेव्हा बरेचदा असं लक्षात येतं की टेस्टिंग असेल किंवा अनालिसिस असेल हा पण सगळं ऍस्पेक्ट तुम्हाला महत्वाचा आहे. म्हणजे फूड सेफ्टीच्या दृष्टीनं तुम्ही प्रोडक्टला टेस्टिंग कसं करता, त्याचं अनालिसिस कधी करता, कसं करता हे पण सगळं तुम्ही विचारात घेतलं पाहिजे टू एन्श्युअर फूड सेफ्टी. तुम्ही जो प्रोडक्ट बनवताय त्याची सेफ्टी तुम्हाला एन्श्युअर केली पाहिजे तुम्ही. क्वालिटी. क्वालिटीमध्ये तुमच्या प्रोडक्टचा टेस्ट, कलर, साईज, शेप हे सगळं कन्सिस्टंट असलं पाहिजे. अदरवाईज आज वेगळी टेस्ट लागतेय उद्या वेगळी लागतेय इट विल नॉट बी ऍक्सेप्टेड. सो प्रोडक्टची क्वालिटी. त्याच्यानंतर प्रोडक्टच्या बाबतीतली कॉम्पिटिशन जे मी आधी पण मेन्शन केले ह्याचा तुम्हाला विचार करायला लागेल की त्या प्रोडक्टसाठी बेसिकली कॉम्पिटिशन्स काय आहेत. म्हणजे रिटेल प्रोडक्ट असेल म्हणजे जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल की किसानचा जॅम आहे आणि तुम्ही जॅम बनवलाय म्हणजे रिटेल प्रोडक्टमध्ये आणि तुम्ही जर त्यांच्या अगेन्स्ट सेल करायचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लोकांच्या मनामध्ये ऑलरेडी पर्टिक्युलर प्रोडक्टचे पर्टिक्युलर ब्रँड्स हे ठरलेले असतात त्यामुळे तो पण कॉम्पिटिशन फॅक्टर तुम्ही विचारात घेतला पाहिजे.
शेल्फ लाईफ खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक फूड प्रोडक्टला एक डेफिनेट शेल्फ लाईफ आहे, ज्याचा स्टडी करून ती शेल्फ लाईफ प्रोडक्टवर मेन्शन करणं खूप महत्वाचं आहे. कारण फूड प्रोडक्ट्सला स्पेसिफिक शेल्फ लाईफ आहे आणि त्या शेल्फ लाईफ नंतर प्रोडक्ट खराब व्हायला सुरू होतं, सो डिटोरिएट व्हायला सुरुवात होतं. पर्टिक्युलरली मायक्रोबायोलॉजिकल ऍस्पेक्टनी हे खूप महत्वाचं आहे. सो शेल्फ लाईफ हा एक की चॅलेंज आहे. त्या पर्टिक्युलर शेल्फ लाईफ मध्ये तुमचा प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही ब्रेड बनवत असाल तर ब्रेडची शेल्फ लाईफ जनरली 3 दिवस असते. सो तुमचं डिस्ट्रीब्युशन किंवा तुमचं चॅनल असं पाहिजे की 3 दिवसात तुमचा बनवलेला प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचला पाहिजे. इनफॅक्ट 3 दिवसाच्या आत, कारण तो कंझ्युमर पर्यंत पोहोचल्यानंतर पण त्याची ऍटलीस्ट 60% 70% शेल्फ लाईफ पाहिजे. अदरवाईज आपण ऍज अ कंझ्युमर पण आपण बघतो की आपण असा प्रोडक्ट घेणार नाही जो आजच एक्सपायर होणार आहे किंवा उद्या एक्सपायर होणार आहे इमिजिएटली. ओके. त्याच्यानंतर स्टोरेज कंडिशन. फूड प्रोडक्ट्स बनवल्यानंतर आपल्याकडे किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये त्याच्या स्टोरेज कंडिशन कशा मेंटेन झाल्या पाहिजेत, हा पण खूप महत्वाचा चॅलेंज आहे. सो तुम्ही तुमच्याकडचे पॅरामीटर मॉनिटर करू शकता, पण सप्लाय चेनमध्ये किंवा तुम्ही सपोज दुकानामध्ये दिले तर त्याच्या स्टोरेज कंडिशन्स कशा आहेत, त्या स्टोरेज कंडिशनमुळे तुमच्या प्रोडक्टला काही धोका तर नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला आधी करणं आवश्यक आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे ज्या क्वालिटीचा, ज्या तरीकेचा किंवा ज्या व्हरायटीचा प्रोडक्ट तुम्ही देताय त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. म्हणजे आज जर टेस्ट वेगळी लागतीये आणि नेक्स्ट मंथ मध्ये मी घेतला आणि वेगळी लागतीये तर कंझ्युमर्स तो प्रोडक्ट ऍक्सेप्ट नाही करणार, कारण त्यांना क्वालिटीची कन्सिस्टन्सी पाहिजे असते. लिगल इश्यूज खूप महत्वाची गोष्ट आहे. बरेचदा फूड इंडस्ट्रीजला लिगल इश्यूजमुळे सेटबॅक बसतो, कारण ते लिगल ऍस्पेक्टचा आधी विचार करत नाहीत आणि जेव्हा समजा तुमचा प्रोडक्ट मार्केटला गेला आणि काहीतरी कंप्लेन आली तेव्हा तुमच्याकडे जर त्याचं जस्टिफिकेशन नसेल किंवा ती कंप्लेंट जर खरी असेल किंवा प्रोडक्टमुळे काही प्रॉब्लेम झाला कंझ्युमरला तर लिगल इश्यू होऊ शकतो. लिगल इश्यूज मध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या पेनल्टीज पण आहेत, प्लस अजून बऱ्याचशा ह्याच्यामध्ये म्हणजे लिगल इम्प्लिकेशन्स पण आहेत. सो लेबलिंगच्या रिलेटेड असेल किंवा प्रोडक्टच्या टेस्टिंगच्या सेफ्टीच्या रिलेटेड असेल किंवा अजून काही लिगल इश्यूज असतील. सो बेसिकली लिगल इश्यूजचं स्टडी करणे आणि त्याला मिटिगेट करणे हे आवश्यक आहे. कॉस्ट फिजिबिलिटी जे आपण मागच्या स्लाइडमध्ये डिस्कस केले की आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती आहे, आपल्या कॉस्ट किती आहेत, प्रॉफिट मार्जिन किती आहे आणि प्रोडक्टची कॉस्ट किती आहे, ह्याचं तो जो सुवर्ण मध्य म्हणता येईल तो आपल्याला साधता आला पाहिजे. सो हे एक खूप महत्वाचं चॅलेंज आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूज, तुमच्या प्रोडक्टमुळे तुमच्या प्रोसेसिंगमुळे एन्व्हायरमेंटला काही धोका होतोय का हे पण बघणं आवश्यक आहे. रिसेंट एक्झाम्पल जसं प्लास्टिक आहे, म्हणजे प्लास्टिकचा यूज किंवा प्लास्टिक बॅन एन्व्हायरमेंटल इश्यू आहे. जर तुम्ही काही प्रोडक्ट बनवताय ज्याचं पॅकेजिंग प्लास्टिक आहे तर उद्या जाऊन तुम्हाला हा पण विचार करायला लागेल जर प्लास्टिक बॅन झाला तर काय करता येईल, म्हणजे मला माझ्याकडे रेडीनेस आधीच पाहिजे की अल्टरनेट सोल्युशन्स काय आहेत याची आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज काही होऊ शकतील का माझ्या प्रोसेसिंगमुळे. आणि कस्टमर सर्व्हिस, कन्सिस्टंट कस्टमर सर्व्हिस, जेव्हा जेव्हा प्रोडक्ट पाहिजे कस्टमरला तेव्हा तेव्हा तो अवेलेबल झाला पाहिजे कन्सिस्टंटली इज वन ऑफ द की चॅलेंज. म्हणजे तुम्ही कशा डिमांड्सला केटर करता, म्हणजे तुम्ही ज्या ऑर्डर्स आहेत त्या कशा फुलफिल करता कन्सिस्टंटली, हे पण खूप महत्वाचं आहे. ओके. सो हे सगळे झाले की चॅलेंजेस. आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. काही स्वरूपाच्या सबसिडीजचा मी विचार केलेला आहे. बेसिक म्हणजे ह्याचा फक्त मी ओव्हरव्ह्यू मांडला आहे, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज याच्यामध्ये आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सबसिडीज. अर्थात ह्या स्लाइड्स मध्ये ओव्हरव्ह्यू मांडला आहे कारण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज घेणे किंवा इथे कव्हर करणे पॉसिबल नाही. सो एक जनरल ज्या सबसिडीज आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करूयात. सो सबसिडीज या बेसिकली 2 प्रकारच्या आहेत, एक तर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात सबसिडी आणि इनडायरेक्ट मध्ये टॅक्स मध्ये सूट असेल किंवा काही ऍडिशनल फॅसिलिटीज असतील, ह्या स्वरूपाच्या सबसिडीज जनरली अवेलेबल आहेत. नेक्स्ट स्लाइडला जाऊयात. ओके. बेसिक मी 2 प्रकारच्या सबसिडीचा इथे उल्लेख केलेला आहे. एक सबसिडी जी पर्टिक्युलरली हॉर्टिकल्चरल प्रोडक्टशी रिलेटेड आहेत, म्हणजे फ्रुट्स किंवा बाकी व्हेजिटेबल ह्याच्याशी रिलेटेड आहे. सो याच्यामध्ये मिशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर च्या अंडर बऱ्याचशा सबसिडीज अवेलेबल आहेत. या स्लाइडमध्ये बेसिकली मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे बिझनेसेस जे रिलेटेड आहेत हॉर्टिकल्चरशी, जसं की पॅक हाऊस असेल किंवा कूलिंग युनिट असेल, रायपनिंग युनिट असेल
कोल्ड रूम्स असतील, ह्याच्या रिलेटेड काय काय सबसिडीज मिळू शकतील हे मेन्शन केले. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. बेसिकली पॅक हाऊस असेल 4 लाख पर्यंत जर युनिट म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला 50% कॅपिटल कॉस्ट ची सबसिडी मिळू शकते. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड पॅक हाऊस म्हणजे बेसिक पॅक हाऊस पेक्षा थोडंसं मोठं. त्याच्यामध्ये 50 लॅक्स पर युनिट पर्यंत युनिट असेल आणि त्याची साईज 9 मीटर बाय 18 मीटर पर्यंत असेल त्या पॅक हाऊसची साईज, तर त्याच्यासाठी 35% आहे. आणि स्पेसिफिक रिजनमध्ये काही ऍडिशनल गोष्टी आहेत. प्री कुलिंगसाठी आहे, कोल्ड रूमसाठी आहे. बेसिकली ह्या सगळ्या सबसिडीजची लिस्ट वेबसाईटवर दिलेली आहे. सो मी फक्त याचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवते. अजून अजून काही लिस्ट आहे. जसं की कोल्ड स्टोरेज. बिकॉज आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी सीझनली अवेलेबल असतात. कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करून राऊंड द इयर त्याचं प्रोसेसिंग करता येऊ शकतं. सो कोल्ड स्टोरेजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड स्टोरेजच्या कन्स्ट्रक्शनसाठी किंवा असलेल्या कोल्ड स्टोरेजचं एक्सपान्शन किंवा मॉडर्नायझेशन करण्यासाठी पण वेगवेगळे सबसिडीज अवेलेबल आहेत. जे डिटेलमध्ये दिलेलं आहे. कुठल्या कुठल्या स्वरूपाचं कोल्ड स्टोरेज किंवा त्याची साईज किती आणि त्याला किती सबसिडी. सो जनरली अप टू 35% सबसिडीज ह्या सगळ्या गोष्टींसाठी अवेलेबल आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर अराउंड 35% सबसिडीज याच्यामध्ये आहेत. पण या सबसिडीसाठी तुम्हाला सगळ्यात आधी क्रायटेरियाचं स्टडी करायला लागेल की आपलं युनिट किती मोठं असेल आणि त्याच्यासाठी किती सबसिडी असेल. सो दिस इज अनदर पार्ट. लेट अस गो टू द नेक्स्ट वन. छोटंसं एक्झाम्पल जे पॅक हाऊसचं आहे ते मी पुन्हा इथे मेन्शन करते. छोटंसं पॅक हाऊस ज्याची टेंटेटिव्ह कॉस्ट प्रोजेक्ट कॉस्ट 4 लाखापर्यंत अप टू 4 लाख असेल तर त्याला 35% स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. ज्याच्यामध्ये मेजरली मॅन्युअल ऍक्टिव्हिटीज असतील सगळ्या. म्हणजे बेसिकली लोक तिथे सॉर्टिंग किंवा क्लिनिंग प्रोसेस करतील आणि पॅकिंग होईल त्या पर्टिक्युलर व्हेजिटेबल्सचं किंवा फ्रुट्सचं. सो असं छोट्या स्वरूपाचं पॅक हाऊस किंवा सेल्फ हेल्प ग्रुप जर असा काही स्वरूपाचा बिझनेस करत असेल तर त्याला 35% स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी आहे अंडर दिस MIDH. आणि इंटिग्रेटेड पॅक हाऊस असेल ज्याची 25 लॅक्स पर्यंत इन्व्हेस्टमेंट असेल त्याला पण 35% सबसिडी आहे. फक्त फरक एवढा आहे की याच्यामध्ये जेव्हा आपण एरियाचा विचार करतो तो 9 to 18 स्क्वेअर मीटर्स पर्यंत आणि ऍक्टिव्हिटीज ह्या इंटिग्रेटेड पॅक हाऊसमध्ये थोड्याशा अजून जास्ती असतील. जसं की सॉर्टिंग, प्री कुलिंग किंवा अजून मेकॅनाइज्ड ऍक्टिव्हिटीज असतील. त्याच्यामध्ये बऱ्याचशा इक्विपमेंटची किंवा मशीन्सची गरज पडेल. सो हे एक बेसिक सबसिडीचा फॉर्म आहे. रायपनिंग चेंबर्स किंवा रायपनिंग फॅसिलिटीसाठी पण काही सबसिडी आहेत ज्याच्यामध्ये अप टू 5 टन 5 टनापर्यंत आणि 1 लाख पर टन इन्व्हेस्टमेंट पर्यंत 35% सबसिडी आहे अंडर अगेन सेम MIDH मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चरच्या अंडर ह्या सबसिडीज आहेत. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे अपार्ट फ्रॉम हॉर्टिकल्चर काही ज्या सबसिडीज आहेत त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप, फार्मर्स ग्रुप किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी त्यातलं काही मी कॅप्चर करून इथे मांडलंय. जसं प्रोजेक्ट कॉस्ट जर 2 करोड पर्यंत असेल तर 35% किंवा 50 लाख याच्यापैकी जे मोठं असेल तिथपर्यंत सबसिडी मिळू शकेल. आणि स्पेशली महिलांसाठी म्हणजे एक खूप महत्वाची गोष्ट आहे 40% आहे. जिथे नॉर्मल 35% सबसिडी आहे महिलांसाठी 40% आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रायोरिटी पण महिलांना याच्यामध्ये आहे. सो 35% किंवा 50 लाख हे नॉर्मलसाठी आणि 40% किंवा 50 लाख ज्याच्यातलं जे मॅक्सिमम आहे ते महिलांसाठी अशी सबसिडी आहे. ही सबसिडी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरच्या थ्रू दिली जाते आणि याच्यामध्ये बेसिकली हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला कन्सिडर करायला लागतील. त्याच्यापेक्षा छोटा स्वरूपाचा बिझनेस असेल साधारणतः 10 लाखापर्यंत तर त्याला 25% सबसिडीचं अवेलेबल आहे. आणि ह्या बऱ्याचशा स्कीम DIC म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट फॉर इंडस्ट्री सेंटर म्हणजे DICच्या अंडर पण ह्या सबसिडीज आहेत. त्याच्यानंतर एक नवीन म्हणजे फूड एंटरप्रेन्योरसाठी अजूनही याच्यामध्ये नवीन काही प्लॅन्स किंवा नवीन काही स्कीम येणार आहेत लवकरच फ्युचरमध्ये. पर्टिक्युलरली नवीन इनोव्हेटिव्ह जे फूड एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा फूड बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये. सो 5 ते 30 लाखापर्यंत आणि त्याच्यासाठी 10 लाखांची सबसिडी फूड एंटरप्रेन्योरसाठी हे लवकरच सुरू होईल. ही जी शेवटची आहे 5 ते 30 लाखापर्यंत आणि 10 लाखाची सबसिडी ही प्लॅन्ड आहे म्हणजे अजून येईल ती काही दिवसांनी म्हणजे दॅट विल बी अनाउन्स्ड आफ्टर फ्यू डेज. वन थिंग आय हॅव मेन्शन हिअर इज अबाउट स्पेसिफिक थिंग अबाउट DIC म्हणजे
DIC च्या अंदर ज्या ज्या सबसिडीज आहेत त्याचं थोडक्यात मी इथे हे करते. या स्पेसिफिक सबसिडीजमध्ये वेगवेगळ्या एरियाजमध्ये थोडं वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन आहे. याच्यामध्ये लोन फॅसिलिटीचं पण आहे. म्हणजे 90% लोन जनरल पॉप्युलेशन किंवा जनरल लोकांसाठी असेल आणि 95% लोनची व्यवस्था ही स्पेसिफिक ग्रुपसाठी आहे. आता हा स्पेसिफिक ग्रुपमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जसं की स्पेसिफिक ग्रुप इन्क्लूड्स SC, ST, OBC, मायनॉरिटी, वुमन किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर या स्पेसिफिक ग्रुपसाठी 95% लोन अवेलेबिलिटी आहे. त्याच्यानंतर अर्बन एरियासाठी 15% मार्जिन मनी सबसिडी आहे आणि 25% ही स्पेसिफिक किंवा स्पेशल ग्रुपसाठी आहे. रुरल एरियासाठी हेच प्रपोर्शन 25% आहे आणि 35% हे स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक ग्रुपसाठी आहे किंवा स्पेशल ग्रुपसाठी आहे. सो हे थोडक्यात काही सबसिडीज किंवा काही याचं मी कॅप्चर केलेलं आहे. कदाचित प्रोडक्टनुसार, प्रोसेसनुसार कुठल्या स्पेसिफिक सबसिडीज अवेलेबल आहेत किंवा कुठल्या आपल्याला घेता येतील हे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग असेल, ॲपेडा असेल, नाबार्ड असेल किंवा अजून स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अशा वेगवेगळ्या सबसिडीज आहेत ज्याचा आपल्याला थोडक्यात स्टडी करायला लागेल. सो बेसिकली कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या सबसिडी म्हणजे कुठल्या ऍक्टिव्हिटीजला सबसिडीज अवेलेबल आहेत आपण बघूयात. नवीन प्लांट किंवा नवीन उद्योग चालू करण्यासाठी किंवा अपग्रेडेशन म्हणजे असलेल्या उद्योगाला अपग्रेडेशन किंवा मॉडर्नायझेशन करायचं असेल किंवा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन चेंजेस काही करायचे असतील तर अवेलेबल आहेत. ट्रेनिंग तुमच्याकडच्या लोकांना काही स्पेसिफिक स्किल ट्रेनिंग देण्यासाठी पण सबसिडीज अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मार्केटिंग चॅनल किंवा मार्केटिंगसाठी पण सबसिडीज अवेलेबल आहेत. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, ट्रेड फेअर्स आहेत किंवा कुठे एक्झिबिशन्स आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी म्हणजे इंडियामध्ये किंवा आउटसाइड इंडिया जर पार्टिसिपेट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण सबसिडीज आहेत. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन्स, वेगवेगळे सर्टिफिकेशन्स जे फूड इंडस्ट्रीमध्ये लागतात किंवा आपण घेतो त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज आहेत. आणि ह्या सगळ्या सबसिडीज बेसिकली स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या अंडर ह्या सबसिडीज आहेत. सो हे अगदी म्हणजे सबसिडी ह्या पार्टचा मी अगदी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. ह्याच्याशिवाय जर काही स्पेसिफिक क्वेरी असेल एखाद्या स्पेसिफिक बिझनेससाठी किंवा एखाद्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या बिझनेससाठी तर आपल्याला ते स्पेसिफिकली ऍड्रेस करता येईल. सो आय थिंक दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. सो मी थोडक्यात ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलाय की फूड इंडस्ट्री नेमकं काय स्वरूपाची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. सो आय थिंक नाव आय विल हँड ओव्हर टू सुरेंद्रजी. थँक्यू सुमिताजी, फार छान सेशन झालं. जर का कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला प्रश्न वन बाय वन तुम्ही हँड रेज करून तुम्ही क्वेश्चन आन्सर आपण घेऊ शकतो. तुम्ही जस्ट यू हॅव टू रेज युअर हँड सो आणि आय विल अनम्यूट यू सो यू कॅन आस्क द क्वेश्चन. बिफोर दॅट मला एक स्लाइड शेअर करायची की जिच्यामध्ये तुम्ही एक फूड प्रोसेसिंग आता तुम्ही कुठले कुठले करू शकता. मॅडम तुम्ही शेअरिंग ऑफ करू शकता. येस केलं. Just a second, I will. जे अपकमिंग जे फूड इंडस्ट्री आहेत, ज्या प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत त्यामुळे तुम्ही ह्या मेनली तुम्ही कव्हर करू शकता. आम्ही जे काय शॉर्टलिस्ट किंवा थोडासा अभ्यास केलाय तो त्याच्यावरनं या फूड इंडस्ट्रीज प्रोसेसिंग इंडस्ट्रीज तुम्ही इमिजिएटली चालू करू शकता. First one is start your protein bar production business. Second one is you can start ginger oil and root processing. Third is distilling and blending of spirit, processing of manufactured sorbate oil. Fifth one is energy drink. Sixth one is soybean processing. Seventh one is palm oil processing. Seventh one is slaughterhouse. 9 start open cannery. 10 condensed milk, sunflower oil production, coconut oil production, baker's yeast production, mushroom processing. 15th is vinegar production business. 16th is honey processing. 17th is malt liquor and malt production. 18th star garlic processing available ahe. 19th is seafood processing and packaging.
And last one, but the not least, start a fruit juice processing and packaging. Okay, so you can start with this. याच्यातनं तुम्ही छोट्या स्वरूपात किंवा मोठ्या स्वरूपात तुम्ही ते चालू करून तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. ओके, पहिला प्रश्न राजेश जोशी सरांकडे येतो. राजेश जोशी, प्लीज. मॅडम, तुम्ही जे लायसन्सचं सांगितलं का नाही, हा, तर ते लायसन्स प्रत्येक प्रॉडक्टचं लायसन्स वेगळं काढायला लागतं का कसं असतं, काय प्रोसेस आहे ती? ओके. हे लायसन्स लोकेशन स्पेसिफिक आहे. म्हणजे एका लोकेशनमध्ये, एका इंडस्ट्रीमध्ये किंवा एका युनिटमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट्स ऍक्च्युली हे प्रोडक्टचं लायसन्स नाही, हे लायसन्स प्रोसेसिंग युनिटचं आहे. सो एका लोकेशनसाठी एक लायसन्स, पण त्या लायसन्सचा स्कोप असेल, म्हणजे त्या स्कोप मध्ये तुम्ही कुठले प्रोडक्ट कॅटेगरी मेन्शन केली आहे हे त्या लायसन्सवर येईल. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, समजा तुम्ही लायसन्स काढले बेकरी प्रोडक्टचं, तर तिथे तुम्ही फ्रूट प्रोसेसिंग नाही करू शकणार, कारण तुमच्या लायसन्सवर कॅटेगरी येईल बेकरी प्रोडक्ट. ओके, आणि मग ऍड्रेस येईल, दिस इज द लोकेशन. सो दिस इज स्पेसिफिक टू द लोकेशन, नॉट टू द प्रोडक्ट. पण जो नंबर आहे लायसन्सचा त्या युनिटसाठी, त्या युनिटमध्ये बनलेल्या प्रोडक्टवर तो लायसन्स नंबर आला पाहिजे. ओके. ओके, नेक्स्ट प्रश्न येतो Okay. निशांत जैन यांच्याकडनं. निशांत, जस्ट गो अहेड विथ युअर क्वेश्चन. निशांत, प्लीज. सॉरी. हॅलो. तुमचा व्हिडिओ ऑन करा प्लीज, निशांत. निशांत, हॅलो हा बोला. सर, पॅकेजिंग इंडस्ट्रीजसाठी सबसिडी कोणत्या अवेलेबल आहेत नवीन न्यू युनिट साठी वगैरे? स्पेसिफिक म्हणजे याचा आन्सर देण्यासाठी म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की असे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत तुम्ही जर ईमेलवर पाठवले तर ते बघून मला सांगता येईल, कारण सबसिडीज कुठल्या आहेत हे पण सर्च करायला लागेल. म्हणजे आय एम नॉट एक्सपर्ट इन टू दॅट, सो स्पेसिफिकली सर्च करून सांगायला लागेल मला. डायरेक्टली असं नाही सांगता येणार मला. ह्याच्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच सेगमेंट्स आहेत. ते सेगमेंट कुठला तुमचा सेगमेंट आहे हे तुम्ही जर का स्पेसिफिकली सांगू शकलात तर त्याप्रमाणे आपल्याला तुम्ही MEN पुणे MEN@gmail.com, मी ऑलरेडी चॅटमध्ये ते मेल आयडी शेअर केलेला आहे. जर का तुम्ही त्यात तुमची क्वेरी पाठवली तर त्याचा उत्तर तुम्हाला विदिन 24 आवर्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सर. ओके, पुढचा प्रश्न मंदार सत्तरी यांच्याकडनं येतोय. मंदार, जस्ट स्वतःला अनम्यूट करा आणि येस, गो अहेड. माझा प्रश्न असा आहे मॅडम, सध्या ड्राईड व्हेजिटेबल किंवा डिहायड्रेटेड फ्रूट्स याच्यासाठी तुझं मार्केट चांगलं आहे, हो त्या संदर्भात थोडं काही मार्गदर्शन कराल का? हो, बेसिकली डिहायड्रेशनच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत आणि डिहायड्रेशन किंवा ड्राईंग हा जो बिझनेस आहे हा खूप चांगला बिझनेस आहे ह्याकरता, कारण तुम्ही त्यातनं जे इन्ग्रेडियंट किंवा प्रोडक्ट बनवता तर तुम्ही व्हरायटी ऑफ बिझनेसेसला सप्लाय करू शकता, प्लस काही गोष्टी तुम्ही डायरेक्ट पण कन्झ्युमर्सला सप्लाय करू शकता. सो जेव्हा आपण B2B चा विचार करतो, बिझनेस टू बिझनेस, म्हणजे तुमच्याकडनं ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्सला ड्राय करून नेक्स्ट इंडस्ट्री, जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, आजकाल प्रीमिक्सेसचे खूप बिझनेस मोठा आहे. म्हणजे टी प्रीमिक्सेस, कॉफी प्रीमिक्सेस किंवा सूप प्रीमिक्सेस किंवा बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमिक्सेस आहेत. जसं आपण बिर्याणी प्रीमिक्स, याच्यामध्ये सगळं जे रॉ मटेरियल युज केलं जातं, मॅक्सिमम रॉ मटेरियल इज ड्राईड किंवा डिहायड्रेटेड. सो त्या दृष्टीनं हा महत्वाचा भाग आहे आणि इट्स अ सेफ प्रोडक्ट. म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चर कमी असतं. पल्प किंवा ज्यूस किंवा ह्या बाकीच्या प्रोडक्ट्स पेक्षा कम्पॅरेटिव्हली डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आर मच सेफर. सो बरंच त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपान्शन पण करू शकता. सो डिहायड्रेशन इज वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजीज. झूम मीटिंग मध्ये साहेब मी जरा बाकीच्यांनी स्वतःला प्लीज अनम्यूट करा. सॉरी, म्यूट करा, रिक्वेस्ट. ओके, पुढचा प्रश्न आपल्याला विकास अग्रवाल विचारतात. विकास जी, जस्ट गो अहेड. मैडम, मुझे ये भी पूछना था कि अपने हाँ। पैकेजिंग के क्या बेसिक रिक्वायरमेंट्स हैं? जैसे अपने लोग स्पाइसेस पैक करते हैं तो उसकी व्हाट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर दैट, ओके. सो फॉर द लेबलिंग एंड द पैकेजिंग? ओके, अभी इसके लिए हमें ये सोचना पड़ेगा कि हम किस टाइप का प्रोडक्ट पैक कर रहे हैं, और पैकेजिंग का मेन पर्पस है प्रोडक्ट की सेफ्टी इंश्योर करना. ओके, सो उसके हिसाब से प्लस कन्वीनियंस भी. सो उसके हिसाब से अलग अलग टाइप का पैकेजिंग हमें सिलेक्ट करना पड़ेगा. पैकेजिंग मटेरियल सिलेक्ट करते समय उसके पैरामीटर ध्यान रखने पड़ेंगे कि उस मटेरियल का थिकनेस कितना है, क्या उससे मॉइस्चर एब्सॉर्प्शन होगा. जो हमारा प्रोडक्ट अगर स्पाइसेस है तो हमें सोचना पड़ेगा कि उसमें मॉइस्चर नहीं आना चाहिए, इसके लिए क्या पैकेजिंग होना चाहिए. तो जनरली प्रोडक्ट के पैरामीटर के हिसाब से हमें पैकेजिंग डिसाइड करना पड़ेगा. ओके, सेकेंड एस्पेक्ट पैकेजिंग के बाद हो गया लेबलिंग.
तो हर प्रोडक्ट, कोई भी प्रोडक्ट अगर आप लेते हो तो उसके लेबल पे एज पर FSSAI कुछ महत्वपूर्ण चीजें मैंडेटरीली आनी ही चाहिए। तो वो हमें इंश्योर करना पड़ेगा, जैसे लाइसेंस नंबर हो गया, मैन्युफैक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट या इंग्रेडिएंट, ये सारी चीजें। जब भी हम पैकेजिंग और लेबलिंग की बात करते हैं तो ये बेसिक चीजों का ध्यान रखना पड़ेगा। पैकेजिंग, प्रोडक्ट की सेफ्टी इंश्योर हो, लेबलिंग, सारे कंप्लायंसेस हो। थैंक यू। अच्छा, one more thing. हाँ, ये Do we require EGMARK certification also? एगमार्क इज नॉट मैंडेटरी, बट डिपेंडिंग अपॉन आप कहाँ पे भेज रहे हैं। अगर आपके कस्टमर या जिस कंट्री में आपको भेजना है उसके लिए अगर एगमार्क लगता है तो आपको लेना पड़ेगा। एगमार्क इज नॉट लाइक FSSAI जिसके बिना आप बिजनेस चालू ही नहीं कर सकते। ठीक है, थैंक यू। थैंक यू। Okay, next question we are getting from Pimpurkar, Miss Pimpurkar. Pimpurkar मॅडम, प्रश्न विचारा. हॅलो सर. हॅलो. ऍक्च्युली मी होममेड फूड्स मी सप्लाय करते. तर माझा क्वेश्चन असा आहे की मी होममेड फूड्स एक्सपोर्ट करू मॅडम तुमचा शकते? माईक फक्त थोडा जवळ घ्या, तुमचा व्हॉइस क्लिअर येत नाही. हा सर. हॅलो. हा बोला. हा, हॅलो मॅम. माझा प्रश्न असा आहे की मी होममेड फूड्स आहे माझे, मी सप्लाय करते पूर्वा फूड म्हणून. तर मी पुरणपोळी पासून ते सँडविचेस पर्यंत सप्लाय करते. तर मला जर एक्सपोर्ट करायचे आहेत तर त्याच्यासाठी मला काय डॉक्युमेंट्स लागतील, किंवा मग उकडीचे मोदक आहेत, असे जे प्रोडक्ट्स आहेत की ज्याची म्हणजे लाईफ जी आहे ती कमी आहे, तर मी ते म्हणजे एक्सपायर लवकर होतात असे प्रोडक्ट, तर त्याच्यासाठी मला काय म्हणजे क्रायटेरिया काय आहे एक्सपोर्ट करण्यामागे त्याचा? ओके, याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमचा छोटाही बिझनेस असेल किंवा कितीही मोठा बिझनेस असेल, जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला FSSAI चं सेंट्रल लायसन्स घ्यायला लागेल. ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, कुठलाही एक्सपोर्ट असेल तर. दुसरी, तुम्हाला स्टडी करायला लागेल की तुमच्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ किती आहे आणि किती वेळात तो प्रोडक्ट कसा कुठे पोहोचणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठे एक्सपोर्ट करायचं, म्हणजे अमेरिकेला करायचं आहे का, मिडल ईस्ट मध्ये करायचं आहे का, सिंगापूरला करायचं आहे, याच्यानुसार तुम्हाला स्टडी करायला लागेल की तिथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किती आहे आणि तुमच्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ किती आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, याच्यासाठी चॅनल काय, म्हणजे तुमचा प्रोडक्ट कसा हे होणार आहे, म्हणजे एक्सपोर्ट कसा होणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायला लागेल की तुम्ही प्रोडक्ट कसा एक्सपोर्ट करू शकाल. छोटा असेल बिझनेस तरी पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकाल, फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला लागेल. प्लस एक्सपोर्ट करताना तुम्ही ज्यांना एक्सपोर्ट करणार आहात, म्हणजे तिथे जो इम्पोर्टर असेल त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, प्रोडक्टच्या बाबतीत, प्रोडक्टच्या टेस्टिंगच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत, ह्या सगळ्या तुम्हाला फुलफिल करायला लागतील. सो ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला आधी कम्युनिकेट करते. म्हणजे जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी, जेव्हा आपण एक्सपोर्टचा विचार करतो, एक पॅरामीटर असतो अलर्जीज. बऱ्याच बाहेरच्या देशातल्या किंवा इव्हन भारतामधल्या पण बऱ्याच लोकांना काही काही गोष्टींची अलर्जी असते. मग ते तुम्हाला विचारतील की तुमच्या प्रोडक्टची इन्ग्रेडियंट काय आहे, तुमच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन त्यांना द्यायला लागेल आणि मग त्याच्यानुसार ठरवायला लागेल की तुमच्या प्रोडक्टमध्ये कुठला असा इन्ग्रेडियंट आहे का ज्याची कोणाला अलर्जी होऊ शकते, मग तुमच्या लेबलवर ते मेन्शन आहे का. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं हे प्रोडक्टनुसार तुम्हाला ठरवायला लागेल की कंप्लायन्स किंवा सेफ्टीचे इन्शुरन्स तुम्ही कसं देणार. सो दिस इज आन्सर टू युअर क्वेश्चन. आय होप आय हॅव आन्सर्ड. ठीक आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आहे मुकेश शिंदे यांच्याकडे. मुकेशजी, आपल्या स्वतःला अनम्यूट करा प्लीज. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग, बोला. FSSAI ला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर प्रॉडक्टचं काही सॅम्पलिंग वगैरे पण आपल्याला करायला लागतं का? फॉर एक्झाम्पल कट व्हेजिटेबल्स किंवा आता मगाशी म्हटलं तर ड्राईड व्हेजिटेबल्स असतील तर? हो, तुम्हाला लायसन्सला अप्लाय करताना ना प्रोडक्टचे टेस्ट रिपोर्ट्स किंवा पाण्याचा टेस्ट रिपोर्ट हे सगळं त्याच्यासोबत द्यायला लागतं. सो तुम्हाला टेस्टिंग अनालिसिस हे करणं, त्या लिस्टमध्ये मेन्शन आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट टेस्टिंग रिपोर्ट, पाण्याचा टेस्टिंग रिपोर्ट, हे सगळं तुम्हाला लायसन्स घेताना त्या लिस्टमध्ये डॉक्युमेंटमध्ये सबमिट करायला लागेल. ओके. मग हे टेस्ट रिपोर्ट किंवा टेस्टिंग करून देणाऱ्या काही एजन्सीज असतात की ते आपल्याला मॅनेज करायला लागतं? नाही, बऱ्याचशा एजन्सीज आहेत. फक्त रिक्वायरमेंट एक अशी आहे की जेव्हा तुम्ही टेस्टिंग अनालिसिसचा विचार करता तेव्हा ज्या लॅबमध्ये तुम्ही पाठवताय ती लॅब NABL सर्टिफाईड असली पाहिजे. अदरवाईज त्या लॅबचे, म्हणजे प्रायव्हेट असली तरी चालेल, गव्हर्नमेंट असली तरी चालेल, पण ती लॅब एकतर FSSAI ने अप्रूव्ह केलेली पाहिजे किंवा NABL सर्टिफाईड पाहिजे. या दोन गोष्टींचा विचार करून तुम्हाला टेस्टिंगला पाठवायला लागेल. दुसऱ्या लॅबमध्ये जिथे NABL नाहीये त्याच्या रिपोर्ट FSSAI ग्राह्य धरणार नाही. सो ही खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल.
ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला आधी आपलं प्रॉडक्ट रेडी करून त्याचं टेस्ट हो. सर्टिफिकेट घ्यायला लागेल आणि आफ्टर Yes. दॅट वी कॅन ओनली अप्लाय फॉर FSSAI. Yes, yes, certainly. राईट ना? Yes, absolutely. Yeah. Thank you. पुढचा प्रश्न आपल्या संदीप नगरकर यांच्याकडे येतो. संदीपजी प्लीज. Actually, मैं एक branding company start कर रहा हूँ, marketing and branding. So Okay. I am not a manufacturer per se. So I will be doing contract manufacturing under my brand. So in Okay. such cases, will I need to take the licenses, or my vendors would need to take the licenses, or In it is this, both ways? yeah, in this case, you both have to have licenses. So the basic concept of license is that every element Okay. in food chain, right from primary processing till the last element of the food chain, जैसे कि retailer हो गया, everybody involved, Okay. including transporter, need to have FSSAI license. So there is a different categories of FSSAI license. Let's say a license Okay. for manufacturing, license for distribution, license for transportation. So you need to understand what is your business, and accordingly you have to have the specific FSSAI license, although you are Okay. not manufacturing. Right. And everybody will have their own parameters which we will have to satisfy to in order to get licenses, right? Yes, absolutely. Okay. पुढचा प्रश्न That was आपल्याला all my येतोय. Thank you. Thank you. P686. तर आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. स्वतःला अनम्यूट करा प्लीज. स्वतःला अनम्यूट करा आधी. साहेब स्वतःला अनम्यूट करा आधी. मी माझ्या साईडने अनम्यूट केलेलं आहे. हा ओके, आपण आय थिंक त्यांना ते स्पेसिफिक हे सापडत नाही आहे, आय गेस. इकडे एक माईकचं चिन्ह असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायला लागेल, म्हणजे अनम्यूट करता येईल तुम्हाला. मीनवाइल आपण यू कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याकडे एकाने प्रश्न विचारलेला आहे. मी एक्स सर्व्हिसमन आहे. तर ऍज अ मिलिटरी मॅन ही वॉज इन नेव्ही. तर नेव्ही मला माझ्या खेडेगावामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट चालू करायचं, तर मी चालू करू शकतो का? आणि चालू करायचं असेल तर मला काय काय त्यासाठी करावं लागेल, असा प्रश्न एक्स नेव्ही ऑफिसरने विचारलेला आहे. राईट. कुठल्याही स्वरूपाचा बिझनेस तुम्ही कुठेही करू शकता, डिपेंडिंग अपॉन तुम्ही तो बिझनेस सिलेक्ट करण्याचा क्रायटेरिया काय ठेवला आहे. आणि ऍज फार ॲज दिस स्पेसिफिक ग्रुप इज कन्सर्न, जसं मी DICच्या ह्याच्यामध्ये मेन्शन केलंय, त्यांना काही ऍडिशनल बेनिफिट्स आहेत. जर नॉर्मल 30% किंवा 35% असेल तर त्यांना स्पेसिफिक ऍडिशनल आहे, म्हणजे 5% ऍडिशनल त्यांना सबसिडी आहे. तर त्या DICच्या वेबसाईटवर त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केले की त्या ग्रुपमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व, म्हणजे कोण कोण आहेत ज्यांना ऍडिशनल सबसिडी किंवा स्पेशल सबसिडीज अवेलेबल आहेत. रुरल मार्केटसाठी वेगळं आहे, अर्बन मार्केटसाठी वेगळं आहे. म्हणजे अर्बन असेल तर 15%, रुरल असेल तर 25%, आणि स्पेसिफिक असेल तर 35%. सो DICच्या वेबसाईटवर याच्या अजून स्पेसिफिक डिटेल्स मिळू शकतील. इव्हन त्याच्यामध्ये क्रायटेरियाज पण दिलेले आहेत, म्हणजे सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय क्रायटेरियाज फुलफिल करायला लागतील हे पण सगळं स्पेसिफिक, आणि डॉक्युमेंट्स पण दिलेले आहेत. ओके मॅडम, दुसरा एक प्रश्न येतोय, तो म्हणजे केदारी म्हणून त्यांच्याकडनं आहे. ओके. रोहन केदारे. पूर्णतः नवीन असलेले या व्यवसायात उतरू शकतात का? दुसरा त्यांचा प्रश्न आहे, स्वतःची शेती असणे गरजेचे आहे का? असेल तर ते किती असावी? आणि तिसरा त्याच्याबरोबर ते प्रश्न विचारतात, साधारण कमीत कमी किती भांडवल लागते आणि सरकारकडून काही योजना आहेत का? कॅटेगरीनुसार मी SC मध्ये आहे, तर त्याबाबत सखोल माहिती द्यावी आणि यावर मार्गदर्शन करावे. ओके. पहिला प्रश्न, पूर्णतः नवीन असेल, डेफिनेटली कोणालाच प्रत्येक गोष्टीचा अनुभव नसतो. सो पूर्णतः नवीन असेल तर स्टडी करून तुम्ही या बिझनेसमध्ये नक्कीच उतरू शकता. कुठलाही प्रायर एक्सपिरियन्स असण्याची किंवा ह्याची गरज नाहीये. तुम्ही ओव्हरऑल सगळ्या पॅरामीटरची स्टडी करून, रिस्कची स्टडी करून तुम्ही या बिझनेसमध्ये उतरू शकता. दुसरी, तुमची स्वतःची शेती असणं आवश्यक बिलकुलच नाहीये, गरजेचं नाहीये. तुम्ही रॉ मटेरियल घेऊन प्रोसेस करू शकता. सो किती शेती असली पाहिजे किंवा शेती असली पाहिजे की नाही, इट इज नॉट नेसेसरी. तुम्ही नसतानाही हे बिझनेस चालू करू शकता. फक्त प्रोसेसिंग युनिट पण चालू करू शकता. तुमचं स्वतःच रॉ मटेरियल सप्लाय असला पाहिजे असं नाहीये.
आणि तिसरं जे स्पेसिफिक सबसिडीज आहेत, जसं मागच्याच आन्सरमध्ये मी सांगितलं, DICच्या वेबसाईटवर दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या ग्रुपसाठी किती, म्हणजे कुठल्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किती सबसिडी अवेलेबल आहे, हे त्या वेबसाईटवर डिटेलमध्ये मिळेल आपल्याला. अजून काही कुणाचे एक मिनिट, संतोष दलवानी सर प्रश्न विचारतात. संतोष सर स्वतःला अनम्यूट करा आणि व्हिडिओ फक्त ऑन करा प्लीज. येस येस संतोष सर प्लीज. हॅलो. हा, नमस्कार सुमेधा मॅडम. नमस्कार. छान झालं तुमचं प्रेझेंटेशन. थँक्यू. मला थोडंसं स्पेसिफिकली हे विचारायचं आहे की सध्या जे इन्सेंटिव्ह पॅकेज डिक्लेअर केलं फायनान्स मिनिस्टर आणि मिनिस्टरनी, ज्याच्यात थोडं ऍग्रिकल्चर फार्मर्स किंवा त्यांच्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि यासाठी काही काही वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी थोड्याशा, किंवा त्यांना कसं इन्सेंटिव्हाइज किंवा फूड प्रोसेसिंग युनिट्सला कसं सपोर्ट करता येईल, तर त्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? स्पेसिफिक नाही सांगता येणार, कारण माझा त्या विषयावर तसा स्टडी नाहीये. मला सर्च करून सांगायला लागेल, कारण बेसिकली फायनान्स किंवा या रिलेटेड माझा म्हणजे बॅकग्राऊंड नाहीये किंवा स्टडी पण नाहीये. सो आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस स्पेसिफिकली. आणि एक दुसरा प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्यातील कवठेमहांक जो तालुका आहे, इथे साधारण 107 गावातले शेतकरी आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टीतलं कलेक्टिव्हली त्यांना काही सोल्युशन्स द्यायचे आहेत किंवा त्या दृष्टीकोनातून ऑर्गॅनिक फार्मिंग हा त्यातला महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. तर तिकडचे क्लायमेटिक झोन, क्लायमेटिक सब झोन, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय त्यांना कुठल्या प्रकारच्या याला जास्त म्हणजे त्या एरियाच्या दृष्टिकोनातलं कुठलं विच विल बी द बेस्ट काइंड ऑफ फूड प्रोसेसिंग युनिट फॉर देम, किंवा म्हणजे काय उगवून त्याचं प्रोसेसिंग करणं सगळ्यात योग्य राहील त्यांच्यासाठी? बेसिकली प्रायमरी प्रोसेसिंग आपण तिथे करू शकतो. आणि जसं ऑर्गॅनिक सांगितलं, तर ऑर्गॅनिकसाठी तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेशन्स पण घ्यायला लागतील की ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स असतील तर. आणि इट विल नॉट बी इन्स्टंट, म्हणजे त्याचा पूर्ण 3-4 वर्षाचा स्टडी केला जाईल. आधी कल्टिवेशन काय झालेलं आहे, त्याचे रेसिड्यूज किती आहे, हे सगळं स्टडी करून मग ऑर्गॅनिक प्रोडक्टला तुम्ही जाऊ शकता, फुल्ली ऑर्गॅनिक. सो मला जर अजून काही इनपुट मिळाले, म्हणजे माझा ईमेल आयडी मी सेशनच्या एंडला शेअर करणार आहे. तुम्ही जर मला स्पेसिफिक इन्क्वायरी म्हणजे तसं डिटेलिंग पाठवलं तर मी त्याच्यावर स्टडी करून आय कॅन गेट बॅक टू यू ऑन दिस. कारण हे आता महत्वाचं आहे की मायग्रंट्स परत गेलेले आहेत, जवळपास 10 कोटी मायग्रंट्सचा प्रश्न आहे. तर या दृष्टिकोनातून एक कलेक्टिव्हली एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला कसा त्याला काही सोल्युशन्स काढता येतील, याच्यावर जरा तुमची मदत नक्कीच लागेल. हो, नक्की चालेल. तुम्ही मला पाठवलं ईमेल ना, तर आय कॅन वर्क ऑन दॅट. आणि कदाचित लॉकडाऊन आणि हे सगळं संपलं तर आपण भेटून ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करू शकतो आपण. थँक्यू. संतोष सर, पुढचा प्रश्न आपल्याकडे येतोय तो म्हणजे ज्योत्स्ना गोडबोले यांच्याकडे. ज्योत्स्ना मॅडम स्वतःला अनम्यूट करा प्लीज. येस मॅडम, प्रश्न विचारा. मॅडम स्वतःला अनम्यूट करा. अनम्यूट करा स्वतःला. मॅडम व्हिडिओच्या बाजूचं बटन वर क्लिक करा तुम्ही, म्हणजे अनम्यूट व्हाल. ओके. हो येते बोला. मॅडम बेसिकली मी सोलार मध्ये आहे. ओके. तर मला सोलर ड्रायर बद्दल बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट आहे आणि तर मी सोलर वरती ड्रायरच्या ह्याच्यात चालू करण्याच्या विचारात आहे. आणि त्यासाठी मला तुम्हाला बेसिकली ड्रायर मॅन्युफॅक्चरर कोणी माहित आहेत का? म्हणजे मला माहिती कळलं की हरियाणा वगैरे तिकडनं कॉन्टॅक्ट काढलेले आहेत. आणि म्हणजे बेसिकली सोलार साठी जर काही हे करायचं असेल तर त्याला काही सबसिडीज वगैरे आहेत का? ओके. डायरेक्टली म्हणजे मला आता तरी असं कोणी आठवत नाहीये, पण मला काय करता येईल की माझे जे रेफरन्सेस आहेत, जिथे जनरली इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहेत, किंवा त्यांना मी ही क्वेरी सांगू शकते की अशा स्वरूपाचं प्रोसेसिंगचं रिक्वायरमेंट आहे. किंवा हरियाणामध्ये मॅन्युफॅक्चरर ते शोधून काढलेत. मी बाकीचे धुळेच्या इथले पण काढले, पण तुम्हाला जास्त माहिती आहे कारण त्याची प्रचंड प्रमाणात रिक्वायरमेंट आहे. ते मी चालू, म्हणजे तुम्हाला तुमचं मत काय आहे याच्यावर? डेफिनेटली सोलार म्हणजे सोलार किंवा ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, ह्या आता अपकमिंग काळामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीच्या रिसोर्सेसचा विचार करतो तेव्हा ह्या, किंवा एन्व्हायरमेंटचा विचार करतो तेव्हा हे सगळं खूप महत्वाचं, म्हणजे अजूनही त्याचा स्कोप वाढेलच. म्हणजे लोकांना आता ह्या गोष्टी कळतायत किंवा त्याचा इम्पॉर्टन्स कळतोय.
सोलर ड्रायरच्या बद्दल लोकांकडनं. राईट. सोलर ड्रायर मध्ये फक्त म्हणजे मला एक चॅलेंजिंग इश्यू असं वाटतं की तुम्ही जेव्हा सोलर ड्रायरचा विचार करता तेव्हा प्रोडक्टची कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये कशी, म्हणजे तुम्ही स्टँडर्डाइज कसं कराल प्रोडक्टला, हा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे. अदरवाईज कॉस्ट वाईज आणि एन्व्हायरमेंट वाईज हा सगळं एकदम चांगला प्रोजेक्ट किंवा एकदम चांगलं इनिशिएटिव्ह आहे. फक्त कन्सिस्टन्सी किंवा स्टँडर्डायझेशन त्याच्यात जर अचीव्ह करता आलं तर बेस्ट राहील. चालेल. थँक्यू. आपण आता अजून एक शेवटचा फक्त प्रश्न घेऊया, तो म्हणजे सोनाली मॅडम कडनं. सोनाली प्लीज प्रश्न विचारा. गुड इव्हनिंग मॅम. मॅम आय एम अ फूड टेक्नॉलॉजी स्टुडंट अँड मला शुगर केन इंडस्ट्री बद्दल इन्फॉर्मेशन हवी होती. म्हणजे मला शुगर केन ज्यूस स्टोअर करायचं आहे, तर मला त्याला काय काय सबसिडीज अवेलेबल आहे किंवा कसा प्लांट आपण उभा करू शकतो, किती एरिया लागेल? ओके. सो ह्याच्या बाबतीत ना, म्हणजे सबसिडीच्या बाबतीत मला तुम्ही जर ईमेल केला तर मला आय कॅन जस्ट स्टडी अँड गेट बॅक टू यू. ॲज फार एज प्रोडक्ट इज कन्सर्न तुम्हाला बघायला लागेल की प्रोडक्ट काय आहे, त्याचं शेल्फ लाईफ किती असेल आणि बेसिकली इक्विपमेंट्स काय लागतील. म्हणजे तुम्ही टेट्रा पॅक मध्ये बनवणार आहात का तुम्ही बॉटल्स मध्ये बनवणार आहात प्रोडक्ट, त्याच्यानुसार तुम्हाला इक्विपमेंट आणि हे सगळं, म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला आधी डिटेल फिजिबिलिटी रिपोर्ट बनवायला लागेल ज्याच्यामध्ये सगळ्या कॉस्ट, इक्विपमेंट, फॅसिलिटीज ह्या सगळ्या लागतील आणि मग तुम्हाला ठरवता येईल की ह्याला कसं हे करायचं. तो आय वुड रिक्वेस्ट यू टू सेंड मी अ ईमेल. माझ्याकडनं मी स्टडी करून आय कॅन गेट बॅक टू यू ऑन दिस. येस मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू. सुमेधा मॅडम, एक शेवटचा फक्त प्रश्न घेऊ. मगाशी त्यांनी त्यांचं नाव अजूनही त्यांनी स्पेसिफिक केलेलं नाहीये, पण स्टील FSSAI लायसन्स फॉर ज्युरेनियम ऑइल प्रोडक्शन इट इज यूज फॉर कॉस्मेटिक इंडस्ट्री. FSSAI लायसन्स हे लागतं का? स्पेसिफिक पुन्हा एकदा सांगा. ज्युरेनियम ऑइल प्रोडक्शन यासाठी जे कॉस्मेटिक साठी वापरलं जातं बेसिकली. ओके. ते इनर आपण इनसाइड टेक करत नाही, ते फक्त वरनं आपण यूज करतो. ओके. सो इफ इट इज नॉट अ फूड इन्ग्रेडियंट FSSAI लागणार नाही. म्हणजे जर हे कॉस्मेटिक इन्ग्रेडियंट असेल तर त्याच्यासाठी फूड लायसन्स नाही लागणार, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं ड्रग किंवा अजून जे वेगळं लायसन्स आहे ते लागेल. बट इफ इट इज युज्ड इन एनी काइंड ऑफ फूड प्रोडक्ट्स तर ते फक्त FSSAI च्या अंडर येईल. ओके ओके ठीक आहे मॅडम. प्रश्न तसे बरेच आहेत, पण अजून आपल्याला वेळेचा कन्सर्न, कारण की चॅटबॉक्स मध्ये मी तुमच्याशी बोलतो आता चॅटबॉक्स हे वाचतोय, पण क्वेश्चन्स आर सो मेनी. तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. मी आता सर्वांना चॅटबॉक्स मध्ये आमचा ईमेल ऍड्रेस शेअर केलेला आहे. सो यू कॅन पुट द क्वेश्चन्स ऑन दॅट ईमेल सो वी कॅन एबल टू आन्सर यू. आम्ही तुम्हाला त्याची उत्तर पुढच्या 24 तासामध्ये नक्की पाठवू. सो धन्यवाद, तुम्ही सगळे एकत्र जॉईन झाला, एवढा वेळ आपण दिलात. आणि मी तळेकर साहेबांकडे जातो. तळेकर साहेब, तुम्ही मॅडम थँक्यू नोट द्यावी ही तुम्हाला नम्र विनंती. येस, म्युटेड आहेत सर तुम्ही. नमस्ते. मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्कच्या मगाशी जे जोशी साहेबांनी सांगितलं, मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्क फोरमचा जून महिन्यामध्ये वर्धापन दिन असतो. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण वार्ता अंक काढत असतो. मराठीमध्ये वार्ता अंक आहे, तर तो काढत असतो. ह्या वेळेला आपण त्याची ई आवृत्ती काढण्याचं चाललेलं आहे. ई आवृत्ती आपण काढणार आहोत. तर ह्या ई आवृत्तीसाठी आम्ही सगळ्यांकडं म्हणजे तुमच्याकडनं लेख मागवत आहोत. तर ह्या वार्ता अंकासाठी लेख देताना आम्ही काही चार्जेस घेत नाही. लेखासाठीचे काही चार्जेस नसतात. ह्याच्या जे मेंबर्स असतात त्या मेंबर्सच्या पावपेज जाहिराती आम्ही मोफत देतो त्या अंकामध्ये. आणि इतर ह्याच्यासाठी इतर जाहिरातदारांसाठी त्याचे क्वार्टर पेज, हाफ पेज, फुल पेज अशा चार्जेस असतात. चार्जेस नंतर आम्ही डेमॉन्स्ट्रेट करू, त्याचे चार्जेस देऊयात. आजच्या वेबिनारसाठी फूड प्रोसेसिंग या विषयावरती संवाद साधण्यासाठी सुमेधा जळगावकर मॅडम तुम्ही आलात, त्यासाठी मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्क फोरमच्या वतीने धन्यवाद. आणि आपण सर्वजण या वेबिनार साठी उपस्थित राहिलात, तर सर्व उपस्थित सदस्यांचं मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्कच्या वतीने धन्यवाद. ओव्हर टू सुरेंद्र. थँक्यू तळेकर सर, खूप खूप धन्यवाद. सुमेधा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. येस, मीटिंग संपवण्या अगोदर
आम्ही आमचा काही सर्वे किंवा काही हे सांगतो की पुढचं अपकमिंग जे विनिंग इंडस्ट्रीज आहेत किंवा विनिंग बिझनेसेस आहेत ते म्हणजे डिजिटल प्रोडक्ट, गिग इकॉनॉमी म्हणजे उबेर किंवा ओला ह्या ज्या स्वतःची गाडी स्वतःची नाहीये, ड्रायव्हर स्वतःचा नाहीये, पण आमचा खूप मोठा बिझनेस आहे. हा जो काय प्रकारचा बिझनेस आहे तो स्टॉक मार्केटिंग, इन्व्हेस्टिंग, होम गार्डनिंग, ऑनलाईन कोचिंग किंवा टीचिंग, मेंटल हेल्थ, अल्टरनेट एनर्जी, इन्शुरन्स, अल्टरनेट मेडिसिन म्हणजे होमिओपॅथिक किंवा अलोपॅथिक याला सोडून काही अल्टरनेट ज्या मेडिसिन्स आहेत त्याच्यावरती आपण काही फोकस करणार आहोत. गेमिंग जे आपण गेम्स खेळतो मोबाईलमध्ये किंवा टीव्हीवर किंवा असे वेगवेगळे गेमिंग्स आहेत. हेल्थ केअर, अफिलिएट मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग, डेटा सर्व्हिसेस आणि स्पिरिच्युअल सायन्सेस असे हे काही पुढं अपकमिंग बिझनेसेस जे बूम होणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. असेच तुम्ही स्टेट येऊन राहा, घरी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आपण दर आठवड्यामध्ये असा एक विषय आपण कव्हर करणार आहोत. सो स्टेट येऊन, थँक्यू. आणि तुम्हाला तुमच्या ईमेल थ्रू आम्ही तुम्हाला त्याची माहिती देत राहू. थँक्यू, बाय बाय.